झाले. नभे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तो चोरी. या जगामध्ये अवघड काहीच नाही, तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही. पण आम्ही निश्चयच करत नाही. तर भरपूर लेकर बसलेले दिसतात, तरी फक्त निश्चय करावा, मला कलेक्टर व्हायचे, तहसीलदार व्हायचे, इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे. मी वचन देतो 100% होती, पण निश्चय करून त्याच्याप्रमाणे वागावा. कसा? क्षणक्षणाहाची करावा विचार करावया पार भव सिंधू. एक क्षण सुद्धा वाया घालू नये. रिकामा अर्धघडी अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. अधिकारी व्हायचंय ना, जो रसरियांचा अंकिला का निद्रेसेच विकला तो नाहीच येत मनितला अधिकारी. ज्याला आळस आहे, झोप आहे, बसणं खाण्यापिण्यात आनंद आहे, अधिकारी होऊच शकत नाही. इंद्रायणी काठी इंद्रायणी तिरी होय तो अधिकारी. नंबरांनी सांगितलं कसा असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासे करुणे स्मरणाचे. एकाग्र राहा, शांत राहा, चित्त एकाग्र करा. काहीच अवघड नाही, काही होऊ शकतं. मी मोठे पण नाही सांगत तुम्हाला. 40% मार्क आहेत 10वीला, 40%. माझ्याकडे 15 डिग्री आहेत. 1995च्या बॅचला महाराष्ट्रात टॉपर डेप्टी कलेक्टर म्हणून. काय अवघड आहे? ठरवितच नाही आम्ही. चलत राहतात 10 मिनिटं 5 मिनिटं, ह्याची चूक कशी करता येते, त्याची खोडी कशी करता येते, हेच चलत राहतं आपल्यामध्ये. हे महाराज असा बोलला, ती बाई कशी बोलून, तो गडी कसा बोलला. अरे द्या सोडून तिथल्या तिथं बोलिली लेकरी वेडी वाकड उत्तर आपण जे घेतात ते घेऊ, लोक ते सोडून देऊ. आपण सगळं चांगलं गोष्ट असं मताभंगाकडे तुझे घडलं त्या मला परामर्श करणं सांगणं भाग होतं. म्हणजे आपल्या मनात गैरसमज जावे म्हणून मी सांगितले. आणि ह्याच्यात जर चुकीचं काही वाटत असेल ना, तर त्या संतांचं प्रमाण दिलं ना, त्यांना जाऊन विचारायचं, मला नाही विचारायचं. मी माझ्या रीतीने बोलत नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. ते बोलले ज्ञानोबा बोल म्हणले, बोलले काय चुकलं उकलं तर त्यांना विचारायचं, मला नाही विचारायचं. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवलोक इच्छा करतात भगवंताकडे जन्माला घालणं. संपूर्ण सगळं हे विष्णूच्या अवताराचं कार्य आहे. कारण मूळ भगवंत विष्णू आहेत आणि विष्णू भगवंताकडे 33 कोटी देवलोक जातात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणि विष्णूला विनंती करतात की हे भगवंता आम्हाला या लोकात पाठव. इहलोकीचा, इही म्हणजे कोणता? हा तुम्ही आम्ही ज्या लोकात आहो ना, तो त्या लोकातला ध्येय मागतात. ते इह लोकीचा, लोक म्हणजे एकापेक्षा जास्त असलं पाहिजे. हे महाराज का म्हणजे याचा अर्थ दुसरे पण महाराज असले पाहिजे. हे माईक का म्हणजे अनेक माईक असले पाहिजे. हे मृदंगाचार्य का अनेक मृदंगाचार्य. तसं इह म्हणजे काय, याच्यापेक्षा जास्त लोक असले पाहिजे. आपण त्रैलोक्य म्हणतो. 3 लोक आकाशामध्ये, पाताळामध्ये आणि पृथ्वी 3 लोक. याच्यामध्ये 14 गुण 14 लोक सांगितले. पृथ्वीच्या वर 7 लोक, पृथ्वी 8 आणि खाली 6 आणि याच्यामध्ये पुन्हा उपलोक सांगितले. असो 14 लोक आहेत. 14 लोक. 14 लोकांमध्ये आपल्याला आतापर्यंत कोणाकोणाचा शोध लागला? पृथ्वीचा लागला, चंद्राचा एक शोध लागला, आता मंगळावर एक यान गेले. फक्त 3च. पण आमच्या संतांना 14 लोकांचा शोध लागला. 14. मागा बाळपणे श्रीपदी जय एक वेळ खादली होती माती ते कोपुण्या हाती यशोदा धरीला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे 14 ही भुवने सावकासे दाविले. ते मागा कृष्णाने माती खाल्ली होती लहानपणी. आई म्हणाली ओढतो, ती म्हणजे माती खाल्ली नाही. आ केलं आणि 14 गुण दाखवले. 14 गुणाचा मालक आहे. त्या 14 लोकातून तुकोबाराय काय म्हणतात, बाकी 13 लोकात नको. कुठे पाठवू? या लोकांमध्ये, म्हणजे जिथं तुम्ही आम्ही आलो. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती कै येते ती हरीचे दास. वैकुंठातले पण येतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले पण म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठवा. फार गंमत आहे बरं का. 33 कोटी लोक स्वर्गात असले, अमर असले, वैकुंठात असले, भगवंताच्या दारात असले तरी आम्हाला मृत्यूलोकामध्ये पाठवा म्हणतात. आणि मृत्यूलोकातलं काय म्हणतं? मेलेलं बरं. मराठवाड्यात तुम्ही पहा आमच्याकडे रोज आत्महत्या, रोज पेपरा, रोज 4-5 आत्महत्या. कारण हा देहच कळला नाही आम्हाला. आमचा देहच कळला नाही. आमचं कळलं तुझा आहे, तुझं पासे अरे तू जागा चुकलाशी. आम्हाला आमचं जर कळलं ना तर इतकं सुंदर आहे की आमच्यापाशी काय नाही, काय वाटतं ते आमच्यापाशी आहे. 100% आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत सगळे सांगतात की मानवी देहाकडे जेवढं आहे ना तेवढं साक्षात भगवंताकडे सुद्धा नाही, एवढं आमच्याकडे आहे. कारण तो तराजू घेऊन बसलाय पापन पुण्याचा. पण आम्ही माणसाला मात्र का संत होऊ शकतोय. तराजू नाही, माफ करून टाकू शकतो आपण कुणाला पण. पापाला पण माफ करू शकतो, त्याग करू शकतो. भगवंताला ते करता येत नाही, कारण तो खुर्चीवर बसला न्याय देण्यासाठी. म्हणून म्हणतो की माझ्यापेक्षा तुम्हीच चांगले. लक्षात आलं का? म्हणून ह्या देहावर प्रेम करावं. इहलोकीचा हा देह. हाच का? हा म्हणजे काय? याच्यापेक्षा अनेक देह आहे. कुत्र आहे, मांजर आहे, गाढव आहे, हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे, अजगर आहे, मगर आहे. प्रचंड मोठे मोठे देह आहेत. तुकोबाराय म्हणतात तेवढे मोठे देह नको. एवढे मोठे मोठे तोंड जरी असतील ना तर नारायण म्हणता येत नाही. नारायण नामे
होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायणाचं नाव तर मोठ्या हत्तीला पण घेता येत नाही, वाघाला पण घेता येत नाही, पण आम्हा तुम्हाला घेता येतं. लक्षात आलं का? म्हणून हा ध्येय पाहिजे, इहलोकीचा हा देह, हा आम्हाला पाहिजे जो आम्हाला मिळालेला आहे. याचा अर्थ असा पण होऊ शकतो की मागच्या जन्मामध्ये तुकोबारायांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देव असू शकतो आणि आम्ही देवाने जो काही केले असेल, देव असताना भगवंताला जो विनंती केली असेल की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठव. काय माहितीये? कारण देव जर हे बघा प्रथम बघू आपण किंवा आपला अध्यात्म सांगतो, देव लोक जन्माला आहे, प्रभू रामचंद्र आला, त्यांना किती हात पाय होते? तुमच्यात आमच्यात काहीच फरक नव्हता. कृष्ण परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये त्यांच्यात काहीच फरक नव्हता. सीता माता, राधा माता, कृष्ण 100% तुमच्या आमच्यासारखेच होते. कदाचित आम्ही पण असू शकतो आणि आमच्यातला पण प्रश्न होऊ शकतो. राम म्हणता रामची होय जे पदी बैसोनी पदवी घे जे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहिजे. जय कृष्ण होय जे आपण ते कृष्ण होय आपले अंतकरण, मग संकल्पांच्या अंगण घोळंगती सिद्धे. अरे कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण होऊ शकतोस, राम म्हणता म्हणता राम होऊ शकतोस. जेगी आला अशी माणूस म्हणून जाताना जा देव होऊने, तुझीच करणे ठरेल तुझा राम वा रावण. आणि तुझ्या कर्मीतून निर्माण देव होऊ शकतो, संत होऊ शकतोस, काही होऊ शकतोस ना. देव पाहावया गेलो पक्क, देव बघायला जाऊन आम्ही देवच होऊन गेलो. म्हणजे हेच फक्त मनुष्य ध्यात होऊ शकतो. मनुष्य ध्यात म्हणजे गुरु तुकोबारा काय म्हणाले पहिल्या चरणामध्ये? या लोकातला देह जो तुम्हाला मिळाला आहे तो भगवंतांना देव लोकांना पाहिजे आहे आणि म्हणून ते भगवंताकडे जाऊन विष्णू भगवंताकडे जाऊन विनंती करतात मृत्यू लोकांमध्ये पाठव. ही त्यांची इच्छा आहे. आमची इच्छा पूर्ण झाली बरं का, आम्ही आलो जन्माला. आता त्यांची इच्छा पूर्ण व्हायची. आपल्याला असं वाटेल की एखादा देव आला तरी काय करून गेलं पृथ्वी तलावर. कॉलेजला शिकायला असताना आपल्या वर्गामध्ये 40 पोरं असतात. मग त्याच्यात ते 10 लोक अधिकारी होतात, कलेक्टर होतात, एसपी होतात, तहसीलदार होतात, डेप्युटी कलेक्टर होतात, इंजिनियर, डॉक्टर होतात आणि बाकी 30-32 जण रोजगार करीत फिरतात किंवा बेरोजगार असतात. आता ह्या 32 लोकांनी विचार केला पाहिजे की हे पण आमच्यासोबतच शिकायला होते, मग हे पुढे जाऊन काय केले ह्या लोकांनी, कसे गेले पुढे. त्याने आमच्यासारखेच होतं ना, आम्हाला शिकवणारा त्यांना शिकवणारा सारखाच होता, परीक्षा सारखीच होती, पेपर सारखाच होता, तपासणारा सारखा होता, सगळं सारखं होतं. मग हे पुढे गेले आमच्या सोबत राहून. तसं आम्हाला हे बघायचं की देव लोकांनी तिथून काय केलं आम्ही करत नाही, आम्ही का नापास होतोय, देव लोक का पास होतात. जे नोकरी लागले ना 10 लोक ते कशा नोकरी लागल्या, कसे यशस्वी झाले, आम्ही का मागं पडलो, हे थोडंसं आपण संसारिक उदाहरणाच्या माध्यमातून बघू आपण की कोणत्या लोकांनी इच्छा व्यक्त केली, कोणत्या देव लोकांनी आले इथे. साक्षात प्रभू रामचंद्र जन्माला आले. कोण आहेत प्रभू रामचंद्र? विष्णू आहेत. ते पण देवच आहे. त्याने मनुष्याचा अवतार घेतला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता की पाहे. देवाने स्वतः इच्छा व्यक्त केली आणि स्वतः भगवंत जन्माला आले, राम म्हणून आले. आता तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अनेकांचं नाव राम असतात, बरोबर आहे.
त्यांच्या घरात जसं रामायण होतं तसं तुमच्या आमच्या घरात पण असतं बऱ्याच लोकांच्या. मग प्रभू रामचंद्राने देव होऊन माणसाच्या जन्माला येऊन काय केलं जे आम्ही करतोय ते बघू बरं आपण. प्रभू रामचंद्र जन्माला आले, हक्कानं गादीवर बसण्याचा अधिकार त्यांना होता, मोठ्या असल्यामुळे 100% गादीवर बसण्याचा अधिकार होता, राजकीय आसनावर बसण्याचा. कुणी सांगितलं वनवासात जाऊन? सावत्राईनं सांगितलं की रामा तू 14 वर्ष वनवासाला जा. कुणी सांगितलं? सावत्राई. आमची सख्खी आई सांगते बाळा शेताकडे जा. बरोबर आहे. आता कळलं तुम्हाला सगळ्याला काय करतो आपण. जिंतूर तालुक्यामध्ये माझं कीर्तन झालंय 5-6 वर्षाखाली, आणि कीर्तन संपल्यानंतर म्हातारी माझ्याकडे आली. मला आई मी पाया पडू देते. म्हणजे साहेब मी पाया पडण्यासाठी आले नाही, ते 2 शब्द बोलायचे. मला बोला आहे काय. मग आपल्या छोट्या पोराला, धाकट्या पोराला, त्यांची भाषा माझी, आपल्या धाकट्या पोराला 2 शब्द सांगून जा. म्हणलं काय सांगू. रोज मोठ्या भावाला मारायला उठतं, बांध फोडतून डोकं फोडतून पाणी घेते, 3 हिरीचा वाटा घेते, शेतातून अडवतं. तुम्ही 2 शब्द सांगा. मला आई माझं कसं ऐकेल ते. नाही नाही तुमचं ऐकलं ते तुम्ही महाराज आहात. म्हणजे कुठे आहे तुमचं पोरगं तिच्या समाजासाठी. ते काय म्हणजे पत्रवाळ्या उचललेलं आहे मंडपामध्ये. आता मंडपात पत्रवाळ्या उचलते म्हणजे महाराजाचं ऐकू शकतो. मंडपात उचलते म्हणजे सात्विक भाव आहे ना त्याच्यामध्ये. दुसरा माणूस एखादा ऐकणार नाही, पण मंडपात पत्रवाळ्या उचलणारा महाराजाचं ऐकणार नाही असं होणारच नाही. मला आई तुम्ही बाजूला त्याला माझ्याकडे पाठवून बघतो बोलतो. ते आलं समोर, आणि आल्यावर भगवंताच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं त्याच्या मुखातून शब्द पडला, माऊली राम राम. माझ्या मुखातून पडलं तुला राम म्हणण्याचा काय अधिकार. तो काय म्हणला राम राम. मी काय म्हणलं तुला राम म्हणण्याचा काय अधिकार आहे. आपण काय पाहतो प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यांनी काय केलं की जे आम्ही करत नाही त्यांनी केलं ते आम्हाला जर करता आलं तर आमचा संसार सुद्धा सुखी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो आपलं जीवन. तर रामराम म्हटल्यानंतर मी म्हणलं तुला राम म्हणण्याचा काय अधिकार आहे. ते म्हणजे का बरं महाराज असं कसं कुणाला राम म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून तुला राम माहिती का कोण होते ते. सावत्राईनं आज्ञा केली, स्वतःच्या हक्काचं राज्य असताना सावत्र भावाला राज्य सोडून वनवासात गेले प्रभू रामचंद्र. आणि तुझी सख्खी आई सांगते बाणासाठी भांडू नको, आणि तू म्हणतोस की डोकं फोडतो. आणि त्या प्रभू रामचंद्र सावत्र आईची आज्ञा ऐकून भावासाठी सोडतात, आणि तू सख्या माईचा ऐकून सुद्धा मागे पुढे पाहतो. तुला राम म्हणण्याचा काय अधिकार आहे. माऊलींची कृपा झाली, अक्षरशः त्यांनी सगळ्यांच्या समोर नमस्कार केला. वापरून म्हणाला महाराज मी शब्द देतो तुम्हाला, याच्यानंतर भावाशी मी कोणत्याही कारणास्तव भांडणार नाही. लक्षात आला की हे राम आहे, हे राम आहे. प्रभू रामचंद्र तुमच्या आमच्यासारखे मनुष्य देहाला आले, आणि मनुष्यामध्ये येऊन कसे वागले हे बघायचं. मग आम्ही सुद्धा राम असणार आहोत, आम्हाला सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागता आलं पाहिजे. सावत्र आईचं नाही तर सख्या माईची तरी आम्हाला ऐकता आलं पाहिजे, सख्या भावाशी तर नीट वागता आलं पाहिजे. अहो फार अवघड आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी आता जवळपास 28-29 वर्ष नोकरी झाली माझी. डेप्युटी कलेक्टरपासून कलेक्टर IAS पर्यंत सगळे पद भोगत आलो, नोकरीत काम केलं. शेतातले जे भांडणं चालू आहेत ना, विहिरीच्या पाण्याचं भांडण असं, रस्त्याचं भांडण असं, शेतात जाण्याच्या किंवा बांधाचं भांडण असं, झाडाच्या फांद्या किंवा पाणी जे काही असेल भांडण, 50% जास्त भांडणं सख्या बहीण भावाचे. सख्या बहीण भावाचे 15-20 वर्ष पहिलं तलाठ्याकडे, नंतर मंगळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, कमिशनर, गव्हर्नमेंट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सोडीतच नाही. सख्या बहीण भावाचे. ह्याची पण जमीन नसते. मायबापापासून वडीलोपार्जित आलेली असते, भांडत करत होतं. तरी राम म्हणतं, दिंडीत येतं, माळ घालतो, बुड्या मारतो, नारायण हरी म्हणतो, जय मुक्ताई म्हणतो. त्याला मुक्ताई पण कळत नाही, ज्ञानदेव पण कळत नाही, सख्खी बहीण भावाला पण कळत नाही. कधी तर सुधारलं पाहिजे, कधी सांगावं आपण. खरंच सुधारलं पाहिजे. मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. अनेक जन्मांची पुण्य आहे आमच्या, आणि त्या अनेक पुण्याचे जन्म मागील बहुता जन्मे हेच करीत आलो. अनेक जन्माची पुण्य आहे की आम्हाला हा मनुष्य देह मिळाला. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण म्हणण्यासाठी मी इथं आलो. ही वस्तुस्थिती आहे की त्यानंतर इथं सुद्धा लोक बोलत राहतात. मला कोणा ठिकाण नाही करायचं बरं का. मला एकाने आत्ता मोबाईल काढला, मोबाईल काढला नसं काय, तो वापर करून मान वापर करून बोलले. अहो एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला ना तरी देश चालतो. 2 तास मोबाईल बंद ठेवल्यानं काही बिघडत नाही. इथून सूचना केली असेल, मी कीर्तनात आहे, कॉल यू लेटर, आय एम बिझी, काय तर 2-3 उत्तरं दिली असेल. काय फरक पडतो बंद करून बसलो आपण, सायलेंटवर ठेवून बसलो तर. नाहीच जमत आपल्याला, माझ्याशिवाय होतच नाही असं वाटतं. जब मैं था तर हरी नाही, अब हरी है मैं नाही. जोपर्यंत त्या नाशवंत द्यायला तुम्ही मी म्हणतात ना, संत कबीर म्हणतात, तोपर्यंत भगवान तुझा होऊच शकत नाही. जेव्हा तुझ्यातला मी निघून गेला ना, 100% तो येतो म्हणजे येतो, कारण तू वाटच बघत बसलाय. पैगा भक्ताशी माझे कोड, मजतया अन्य नगतीचे चाड, काजे प्रेमाळांचे सांकड. आमुच्या घरी अर्जुना अहंकार मुक्त होऊन प्रेम करणाऱ्या भक्तांची संख्याच नाही रे. आणि मला फार आवडतात असे भक्त. मला बोलावं, उलट बोलावं, खोड्या करावं, मला प्रश्न विचारावेत, माझ्याशी वादविवाद घालावा, मला आवडतो असा भक्त. साक्षात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं,
अर्जुना माई वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय किजन जोडे पुशिले ऐसे आजी मनोथाशी फळ तू जोडला असे केवळ जे तोंड भरून खेळ आला अशी पुसो. मला फार आनंद वाटतोय तू माझ्याशी असं बोलतोस मित्राचा कार्यक्रमाच्या भाषेत पाहणं करतोस, अवघड प्रश्न विचारतोस. आमच्या पोटच्या लेकरांनी दोन प्रश्न विचारले ना तर आई किंवा बाप त्याच्या रागवलं पुढे करा शाळेत विचार मला बसू दे. विचारलं बरं का लेकरांना प्रश्न, कारण त्या प्रश्नाची उत्तरं मिळत गेली तर ते मोठे होतील, मोठ्या पदावर जातील, तुमचे खरे स्वप्न साकार होतील. कारण आपल्या मायबापाची खरी संपत्ती लेकरच आहेत. आडवावी करत जाऊ नका त्यांना, त्याच्या मुक्त मनाने असू द्या, उड्या मारू द्या, चुकत असेल तर सांगा, कारण त्याच्याकडे सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. कारण खरी संपत्ती ती आहे. आवडलं पाहिजे भगवंतासारखं आपल्याला. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. प्रभू रामचंद्राने सख्या आईचं तर ऐकलंच आहे पण सावत्र आईचं ऐकून वनवासाला गेले. आता गंमत बघा बरं का, सक्का भाऊ जर बाजारात निघाला किंवा नोकरीला निघाला, बाहेर निघाला तर सक्का दुसरा भाऊ बाहेर सोडायला गेटपर्यंत सोडायला येत नाही. आणि लक्ष्मण सावत्र भावापासून 14 वर्ष वनवासात रामासोबत. काय प्रेम असेल भावाचं बघा, 14 वर्ष. मी संभाजीनगरला असताना मला पैठणला ॲडिशनल कलेक्टर या पदावर एका ट्रेनिंग सेंटरवर होतो मी. आणि त्या ट्रेनिंगला जात असताना गावातले म्हणजे शहरातले वयस सेवानिवृत्त झालेले एक अधिकारी त्यांना व्याख्यान देण्यासाठी मी गाडीमध्ये घेतला. माझ्या गाडीमध्ये ते मागे बसले, मी पुढे बसलो. रोजच्या प्रमाणे बायको पोरं जे कोणी घरात असते, आमच्या घरातला एक नियम आहे, जो कोणी घरातून बाहेर जात असेल त्याला आम्ही टाटा करतो बाहेर गेटपर्यंत उभा राहतो, तो जाजेपर्यंत. माझ्या बायकोनं तसं केली. ते त्या साहेबांनी फिरून पाहिलं, मी पुन्हा टाटा करतोय. ते गेट उंच असल्यावर थोडीशी उंच उडी मारून बायकोनं पुन्हा टाटा केली गाडी जाजेपर्यंत. अक्षरशः 2 मिनिटांतर साहेब धसधसा रडत होते गाडीत. मी फिरून म्हटलं, साहेब काय झालं तुम्हाला? 36 वर्ष नोकरी केली पण एकदाही माझी बायको लेकर कधीच मला गेटपर्यंत सोडायला आले. मी बाहेर गेलो पटकन दार बंद करून घेतात, टीव्ही लावतात किंवा घरात काहीतरी करत असतात. हा दोष त्यांचा नाही, याच्यात दोष त्यांचा नाही, तुमचा दोष आहे. तुम्हाला निर्माणच करता आला नाही. त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सहभागी होता आला नसेल, त्याचा हा परिणाम असेल. कारण तो माणूस इतका आनंदी आहे. ज्या माणसाला आपल्या कुटुंबामध्ये एकत्रित राहता येतं, कुटुंबाच्या विचाराशी राहता येतं ना, तर जगातले कितीही ताणतणाव असू द्या, किती अवघड गोष्टी असू द्या, तो सहज तोंड देऊ शकतो. पण घरात जर ताणतणाव असेल ना, बहीण भावामध्ये, नवरा बायकोमध्ये, लेकरा बाळामध्ये, तर बारक्या गोष्टीला सुद्धा बाहेर गेली की घाबरावं लागतं. कारण ताण प्रचंड वाटतो. त्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगता पण येत नाही. तुम्ही काय करायचंय, प्रभू रामचंद्रासारखं सावत्र भाऊ असो, सक्का भाऊ असो, आनंदाने राहिलं पाहिजे. सीतामातेला वनवासात जायची गरज नव्हती, पण तुमच्या आमच्यासारखंच जन्माला आल्या होत्या. प्रभू रामचंद्रासोबत म्हणजे नवऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी निघून गेल्या. आता इथल्या माता कोण कोण आपल्या नवऱ्याच्या सुखदुःखामध्ये जातात ते बघा. कारण सेना महाराजांनी स्पष्ट सांगून टाकलं, कोणी ना कोणाचे एका देवावेन मना नारायण सद्बुद्धीने. या जगात कोणीच कोणाचं नाही. भगवंताचं नामस्मरण सुद्धा सद्बुद्धीनं आपल्याला करता आलं पाहिजे. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे विठ्ठल. प्रभू रामचंद्राचं उदाहरण पाहिलं आपण. दुसरं प्रभू रामचंद्रासोबत हनुमंतराय जन्माला आले. कोणते हनुमंतराय? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र साक्षात महादेव जन्माला आले हनुमंत म्हणून वानराच्या रूपाने. बरोबर. त्यांनी येऊन काय केलं, आम्ही काय करतो, आपण काय पाहतो लक्षात आलं का? आम्हाला हा देह मिळालाय, त्या देहाचा आम्ही कसं वागतो, देहाच्या बाबतीमध्ये त्याचा उपयोग कसा करतो, आणि देवाने मनुष्य लोकात आलं तर त्या देहाचा उपयोग त्यांनी कसा करतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं मुलांचं, कॉलेजमधल्या महाविद्यालयातल्या, की अभ्यास करणारे यशस्वी होऊन जातात. शिकवणारा तोच, पेपर तोच, तपासणारा तोच, अभ्यासक्रम तोच, पण जे करतात योग्य पालन त्याचं ते यशस्वी होतात. जे करत नाही ते पडले मागं. तसं तुमच्या आमच्यात सुद्धा तेच आहे. जर भगवंताने घालून दिलेल्या नियमाचं, संतांनी दाखवलेल्या मार्गाचं जर आम्ही आचरण केलं तर 100% आम्ही सुद्धा देव होऊ शकतो, संत होऊ शकतो. असं होता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचं गणित आपल्याला करता आलं पाहिजे. ज्या दिवशी विद्यार्थ्याला 1 मिनिटाचे 60 सेकंद कळतील, की 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, 1 मिनिट वाया घालणं म्हणजे 60 सेकंद वाया घालणं आहे, हे ज्या दिवशी त्याला कळेल ना, तो खऱ्या अर्थाने यशाच्या पायावर पक्का उभा आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे.
घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. एक क्षण सुद्धा जाऊ देत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नव्हे, येथे एकची उपयोगा जाय प्रमामत. संपलं की उचलणार म्हणजे उचलणार. मग 10-5 मिनिटाचा अजिबात मला जाऊ नका. वेळ म्हणजे वेळ. आपल्याकडे कुठले कार्यक्रम असतात आपले नसेल तर मग चिंतन करत बसायचं. हनुमंतराय जन्माला आले. कुणी अवतार घेतला? साक्षात रुद्र म्हणजे महादेवाने अवतार घेतला. आता हनुमंताने काय केलं एवढंच बघू आपण, म्हणजे आपल्याला एक अवतार दुसरं काय उदाहरण आपल्याला मिळालं. प्रभू रामचंद्राच्या मदतीला गेले. लक्ष्मणाला शक्ती लागली, सगळ्या तुम्हाला माहिती आहे. काय आणलं तर वैद्याने सांगितलं की द्रोणागिरीवरून औषधी आणली पाहिजे. द्रोणागिरी उचलून आणली, कारण त्यांना औषधी कळत नव्हती आणि वेळ जर लागला असता औषधी तपासण्यामध्ये तर लक्ष्मणाला अडचण आली असती. म्हणून वेळेचं गणित पाहता पूर्णच्या पूर्ण द्रोणागिरी उचलून आणला. बघा बघा आम्ही काय करतोय ते. हनुमंतांनी काय केलं, आम्ही काय करतोय ते बघा. त्यातलं औषध वगैरे दिलं. आता द्रोणागिरीचं काम संपलं. आम्ही काय म्हणतो, रोग सरो पक्क, रोग सरो वैद्य मरो. आता काम झालं होतं, द्रोणागिरी परत न्यायची गरज नव्हती. पण हनुमंताने काय केलं, द्रोणागिरी पुन्हा परत त्या जागेवर नेऊन ठेवली. आमच्या लहानपणी वाटी बरोबर तू पण भाज्या द्यायच्या शेजारच्या बायका एकमेकाला द्यायच्या. आता वाटी देतच नाही, कारण आम्ही वाटीच परत करीत नाही. द्रोणागिरी परत केली हो, परत नेऊन ठेवली. आम्ही वाटी सुद्धा परत करत नाही शेजाऱ्याची. लग्नामध्ये जातो नाही, लग्न लागण्याच्या अगोदर बघा इतकं सजवलेलं असतं, मस्त ग्लास वाट्या स्वयंपाक वगैरे. आणि पहिली पंगत झालं त्याच्या वेळेला जा असं उड्या मारत जावं लागतं पायाकडे बघा, कारण सगळं खाली फेकलेलं असतं. इकडं फेक, तिकडे वाट्या फेक, द्रोण फेक. दुनियाचं सांगायला ही माणसं आहे, तुम्ही इहलोकीचा हा आहे. आणि हनुमंताचा देह बघा, तू उचलून त्या जागा बनवून ठेवलं. आम्ही त्या जागेवर ठेवीत सुद्धा नाही. शेत ठेवीत नाही, बांगड ठेवीत नाही. आपण म्हणतो इथून साखळीत का रस्ता होता, मग कुणी नेला? का वानराने नेला, का वाघाने नेला, का हत्तीने नेला, का काही मशीन नेला? तुम्हीच नेला ना. आम्हीच पडलो ना. एवढा मोठा रस्ता होता, बैलगाडी जात होती. मी मोठेपणा सांगतो आपण. आमच्या लहानपणी असा रस्ता होता. आता कुठे गेला? त्या कागदावर कशावर शोधायला लागतो, बाकी शेतात प्रत्यक्षात काही सापडत नाही कुठं. आणि देवाच्या शब्दात खातं, शपथपत्रावर लिहून येते तर रस्ता नव्हता, एवढं बारीक आहे. बघा तुम्ही ॲट्रिब्यूट करून बेशक शब्दात खाऊन देऊन टाका. आणि पुन्हा अपेक्षा काय, यांनी आपल्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, मागे पुढे राहायला पाहिजे. कसं उभं राहील सांगा, त्याला एवढं कळत नाही का? त्याला सगळे गणित कळतात आपल्या मनातलं. मन छान राहतो कटोती मी आमची मानसिकता त्याला कळते सगळे, कारण मनच तो आहे. इंद्रिया माझी अकरावे, मन तेरी जाणावे. ते भगवंताने स्वतः सांगितलं की तुमच्या 10 इंद्रियांचं जे 11वं मन आहे ना, ते मी आहे. माझ्यापासून झाकून काहीच ठेवू शकत नाहीस तुम्ही. आपण काहीच ठेवू शकत. इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. आता ज्ञानोबरायाकडे येऊ आपण. ज्ञानोबराय सुद्धा तुमच्या आमच्यासारखे आहेत. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. संत जनाबाईने सांगितले ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे. आम्ही पांडुरंगाचा अवतार म्हणतो, रोज म्हणतो. डोपले ज्ञान जगे हित नेनती कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार, ठीक आहे, पांडुरंगाचा अवतार म्हणजे देवाचा अवतार आहे ज्ञानोबराय. त्यांनी काय केलं, आम्ही काय करतो? अतिशय अवघड असणारी, बोचक्या लोकांना कळणारी गीता ज्ञानोबराने कोणत्याही शाळेत न जाता, विद्यापीठात न जाता, लोकांनी कोराण्य भिक्षेच्या झोळ्या फाडल्या असताना सुद्धा तुम्हा आम्हाला प्राकृत भाषेमध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारे ज्ञानेश्वरी दिली. आणि काय म्हणते, जो जे वांछेल तो ते लाभो. तुम्हाला जे पाहिजे ते मिळू द्या. आपण देतो का जो जे वांछेल तो ते लाभो? डबा घेऊन गेले ना ऑफिसमध्ये जातात, पाहिजे बागाने वर्षामध्ये एखाद्याचा चांगला डबा जर घरून आणला असता ना जेवायचा, ते म्हणते माझं पोट खराब आहे, कारण त्याला सोबत जेवायचं नसतं, दुसऱ्याला द्यावं लागतं. आणि दुसऱ्याचं जेवण झालं की मग एकटं बसून खातं. तिथंच नाही, संसारात असंच आहे सगळं. जे आपल्याला मिळतं ना लपून ठेवायचं, देवाची शपथ घ्यायची, आमच्या पैसे नाही संपले, ही रिझन देत नाहीत बऱ्याच ठिकाणी. त्याला काय करणार, म्हणजे आपल्याला कळतच नाही सत्य काय ह्या जीवनात असं. तर ज्ञानोबरायाने अवतार घेतला आणि तुम्हाला आम्हाला सगळं देऊन टाकला. तर ज्ञानोबरायाचं फक्त एकच उदाहरण तुम्हाला सांगायचं, ते मनुष्य देहाला जन्माला आले. फार छळ झाला, चिडून झोपडीचं दार बंद केलं. सगळ्यांनी समजावून सांगितलं की नाना झोपडी काढ, दार काढ. मुक्ताई आली छोटीशी. ज्ञानोबरायांच्या पाठीवर सोपानदेव होते, त्यांच्या पाठीवर मुक्ताई आली. ती काय म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा ताटी उघड, तुला कोणी सांगितलं असं दार बंद करून जमणार नाही. जन्मासाठी का मनुष्य देव, लोकांचं कल्याण करावं लागणार आहे, सांगावं लागणार आहे. असं बंद करून जमणार नाही, आपली जबाबदारी आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. अरे त्याचं नाव धर्म आहे आणि तेच सामान्य सगळं लोक आचरण करणार आहे. म्हणून तुला करावं लागेल, आचरण करावं लागेल. बहिणीचं ऐकून दार काढलं ज्ञानोबरायाने, बहिणीचं ऐकून दार काढलं. आता आम्ही बघा बरं का आम्ही काय करतो. आमची बहीण सांगते
दादा नकन भांड शेतासाठी बांधण्यासाठी भावासाठी नको भांडण. हे मला नको शिकू, तू तुझ्या घरी जा, लग्न करून दिले ना, येत जाऊ नको इकडं, तुझ्या घरी शांतपण शिकू, मला नको सांगू की हा ज्ञानेश्वर तुमच्या आमच्यातला. आणि त्या ज्ञानेश्वरांनी सख्या बहिणीचं ऐकलं, छोट्या बहिणीचं ऐकलं, आणि मोठ्या बहिणीचं सुद्धा ऐकत नाही. वर्षातून एकदा सणाला सुद्धा आणत तिथलं गवून गेल्यानंतर तिचं घर वेगळं दिला, तिचा हिस्सा, काम संपलं, खर्च केला लग्नाचा आमचा त्याचा संबंध आहे. कित्येक भाव विचार स्वतःला तुमच्या मनाला खरं का खोटं हे. आमची बहीण सांगते आम्ही नाही ऐकत, आणि बहिणी जर सांगितलं जर ऐकलं ना, मी तुम्हाला अगदी शक्तीवर सांगतो की घरातले 50% भांडणं कमी होतील, 50% ऐकतच नाही. म्हणून तुम्हाला आता जे उदाहरण सांगितलं ना की 28 वर्षाच्या नोकरीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं सख्या बहीण भावंडाचे घरातले, जमिनीसाठी 2 गुंठे 4 गुंठे, विहिरीचं पाणी हिस्सा, झाडाच्या फांद्या, रस्ता, पाऊलवाट, एवढ्यासाठी भांडणं येते. म्हणजे ज्ञानोबाऱ्या जेवढे महाविष्णूचा अवतार असणारे जर काही छोट्या बहिणीचं ऐकतात तर आम्ही शपथ घेऊ आजपासून की आमच्या बहिणीचं मोठी असू लहान करायचं का न करायचं हा नंतरचा विषय, पण ऐकून तरी घेऊ, त्याचा विचार तरी करून बघू, काही ना काही फरक पडेल आमच्यामध्ये. आमच्यात अहंकारच जात नाही. नवलंकाराची गोठी विशेषेन लगे अज्ञानाचे पाठी, ते सज्ञानाचे झोपे कंठी, नाना संकटे नाचवी. अहंकार सोडूच वाटत नाही आम्हाला. मी म्हणजे सर्वस्व, मी कशाचं नाव मी कोरोनात 3 वर्षाखाली झाला मोठ्या प्रमाणावर. बघा मी म्हणणार काय होतं काय शकत होतं, काही नाही राहिलं, अजून कमी अधिक प्रमाणात चालू आहे. पण सांगतो की आमच्यामध्ये काय आहे, काहीच आमच्या हातामध्ये नाही. म्हणून तुकोबारायांच्या अभंगाकडे काळजीपूर्वक यायचं. काय यायचं, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. देवाने इच्छा व्यक्त केली. काही देवांची उदाहरणं आपण पाहिलं. भात भांड्यातला शिजला का पूर्णच्या पूर्ण काढून बघायचा नसतो, त्यातले 2 शिटेचे दाणे जर पासून पाहिले आपण तर भात शिजला का कळतो. तसं या 2-3 उदाहरणांना आपण लक्षात घ्यावं की देव लोक तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आल्यानंतर काय करतात, कसं वागतात आणि आम्ही कसं वागतो. त्यांच्याकडून त्यांचे 2 शीत घ्यायचे म्हणजे आमचा भात पण शिजलेला आपल्याला कळेल. लक्षात आलं का? जर ते असं करू शकतात, ते जर सावत्र ऐकू शकतात, ते जर छाती पूर्ण आपल्याकडे भगवंत असलेला दाखवू शकतात, मला हिरे नको मोती नको, प्रोग्रामचे तुम्ही आमच्या हृदयात आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा रामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आणि तुमच्या हृदयामध्ये देव आहे 100% आमच्यात, तुमच्यात हनुमंतराच्या हृदयात तुमच्या आमच्यात नाही का, सावता महाराजांच्या पोटात तुमच्या आमच्यात नाही का. आमच्याकडे भाव असला पाहिजे तेव्हा. आणि तसं जर असेल तर देव आमच्या तुमच्यामध्ये आहे सुद्धा, प्रत्येकामध्ये आहे. आता बरेच मुलं पुन्हा वाढले, तुम्ही पुन्हा मुद्दाम एक उदाहरण सांगतो. प्रत्येक दगडामध्ये देव आहे, प्रत्येक दगडामध्ये. फक्त त्याचा नको तो भाग काढून टाकायचा. आलं का लक्षात? प्रत्येक दगडामध्ये देव आहे, फक्त नको तो भाग काढून टाका, मूर्ती त्याची सुंदर तयार होते. तसं प्रत्येक लेकरामध्ये इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तहसीलदार आहे, वकील आहे, जे पाहिजे ते फक्त त्यांनी त्याच्यातला नको तो भाग काढून टाका. आणि तो भाग काढून टाकण्यासाठी माझ्याकडे त्याच्यावर संस्कार करायचे. केवळ ट्युशनला गेला 10 ठिकाणी शिकला, पैसे देऊन फीस भरून आला, मोठ्या शहरात राहिला म्हणजे अधिकारी होईलच असं सांगता येत नाही. कारण आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे, आपण ती निर्माण करू शकतो. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले ह्या लोकातला, तुमच्या आमच्या लोकातला हा देह, मनुष्य देह भगवंताला आवडतो, भगवंत देवलोकांना पाहिजे, तुम्हा आम्हाला मिळाला, तर आम्ही काय करायला पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात नुसतं काय करायला पाहिजे नंतरचा विषय. आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही आलोही जन्माला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अनेक देव भगवंताकडे मनुष्य लोकांमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतात. आम्ही धन्य झालो, धन्य शब्द अगोदर आले बघा, धन्य आम्ही तर धन्य झालोच का.
जन्मालो, आम्ही जन्माला आलो मनुष्य झाला. देवाने मागणी केली, त्यांची मागणी पूर्ण होईल तेव्हा होईल, पण आमची इच्छा पूर्ण झाली, आम्ही धन्य झालो जन्माला. लक्षात आलं? धन्य झाला. धन्य आम्ही, मी नाही म्हणाले तुकोबाराय, स्वतःपुरतं नाही बोलाले. आम्ही म्हणजे कोण? जेवढ्या लोकांना हा शब्द ऐकू जातो ते सगळे म्हणजे आम्ही. म्हणजे त्यात तुम्ही आले, मी आलो, सगळेच्या सगळे जणांना, आमचे गायनाचार्य आले, मृदंगाचार्य आले, सगळे आलो आपण त्याच्यामध्ये. धन्य आम्ही जन्मालो. आता शब्द बघा बरं का, आम्हाला पाठवलं नव्हे जन्माला, पाठवलं नव्हे, आलो. येतो म्हणाला फार ताकद लागते बरं का. आणलं, पाठवलं आणि आलो, त्याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे. इतका मोठा आत्मविश्वास आहे. उपजून या पुरती येऊ, काला खाऊ दही भात येऊ. पाठव नव्हे, देव लोक इच्छा व्यक्त करतायत. आम्ही तर आलो, कारण आम्ही संत आहोत, देव आम्हाला पाठवतो खाली. बरोबर? इतके सुंदर शब्द. आम्ही येऊ म्हणतात तुकोबाराय. पुन्हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घाली. अरे कितीदाही पाठवणं जन्माला, आम्ही पण नको म्हणतोय तुला. करू ना, आम्ही मनुष्य म्हणून वागू ना, माणूस म्हणून वागू ना. आता माणूस म्हणून वागत नाही का आपण? मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, मातृत्व म्हणजे प्रेम, नु म्हणजे नुकसान न करणारा, कुणाचं नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सद बुद्धीनं वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. आता जर सगळे प्रेमानं वागत असतील, कुणी कुणाचं नुकसान करत नसेल, सत्यानं वागत असेल, तर बांध कोण फोडालं, थोडं कोण चोरालं, भाजीपाल्याचं नुकसान कोण करू लागलं, चोऱ्या कोण करू लागलं, खून कोण करू लागलं, कोण तर माणसातच करू लागलं ना. म्हणजे माणसंच नाहीत माणसाच्या जन्माला येऊन. आम्ही माणसंच नाही, पण माणसं झालो पाहिजे. कारण कीर्तन प्रवचनामध्ये तेवढ्यासाठी यायचं आहे. हे एकमेव एवढं व्यासपीठ शिल्लक राहिलं ना, जिथे लोकांची माणसं तयार होऊ शकतात. धन्य आम्ही जन्मालो, आम्ही आलो, तुम्ही आम्ही सगळेजण आलो, आम्ही धन्य आहोत. अगोदर धन्य शब्द आला म्हणजे जन्माला आलो धन्य. आता जन्माला पुन्हा आणखी जास्त करत राहायचं आम्हाला धन्यता. एवढं थांबून नाही जमणार. एखाद्या मोठ्या शाळेत येऊन ठेवला म्हणजे तो अधिकारी झाला असं होत नाही. तिथूनही नापासून येऊ शकतं. त्या शाळेत ठेवली पहिली पाहिजे यशाची, पण त्याने ती टिकवली पाहिजे. तसं धन्य म्हणून आम्ही जन्माला आलो, आता आम्हाला त्याला टिकवलं पाहिजे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, विठ्ठलाचे दास झालो. दास म्हणजे गुलामगिरी नव्हे. दास करी दासाचे, उणे नसाहे भक्ताचे. तो दास्य तो करतो. ज्ञानेश्वरीकडे येऊ आपण. ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे. तेवढा मोठा सुंदर ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभातल्या दुसऱ्या ओळीमध्ये सुरुवात जी झाली, त्या अध्यायाच्या 18व्या अध्यायात ज्ञानोबराय जेव्हा जेव्हा त्यांच्या बाबतीत बोलायची वेळ येते तेव्हा काय म्हणतात? म्हणे निवृत्ती दासू. निवृत्तीचा दास आहे मी, मोठ्या भावाचा दास आहे मी. मोठ्या भावाचा दास्य तो महाविष्णू स्वतः. पण काय म्हणतात? मी मोठ्या भावाचा दास आहे. मी तर असं म्हणणार, एवढं कीर्तनात बसलेले एवढे लोकांनी जर बहीण भावाने जर मोठ्या बहिणीचा भावाचा जर दास स्वतःला समजलं ना, तुमच्या गावात वकिलाला यायची गरजच पडणार नाही. तुमच्या गावची केस कोर्टात जाणारच नाही. इथंच मिटून जाईल, कारण तुम्ही दास्याचं स्वीकारलं. मोठ्या भावाचा आदर सत्कार ठेवला, मोठ्या बहिणीचा आदर सत्कार स्वीकारला. आपल्याला ते करायचंय. त्याचं नाव आहे दास्यत्व. दास विठोबाचे झालो. आणि प्रत्येक जण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोणाचा दास असतो. दासत्व म्हणजे माघार घेणं नव्हे, हार नव्हे. नवविधा भक्तीतला एक तो प्रकार आहे आणि मानवी जीवनातला तो अविभाज्य भाग आहे. प्रेमाचा अत्युच्च टोक आहे, त्याचं नाव दास. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी जालन्याला 1998-99 डेप्युटी कलेक्टर होतो. बऱ्यापैकी पुरवठा विभागाचा जालना पॅटर्न घोषित केला होता. एवढं काम झालं होतं तिथे. लोक खूप घाबरायचे. मी सकाळी ऑफिसला निघालो 9:30 वाजता. जे कोणी आमच्या सोबत असतात, गार्ड म्हणा, ड्रायव्हर म्हणा, शिपाई म्हणा, जे कोणी असतात समोर गाडीला उभे होते. माझ्याकडे बघून हसू लागले असत. आम्हाला का हसतात बाबा, एवढी कसं काही हिंमत त्यांची असेल. तर 2 लेकरं माझ्या पाठीमागून येत होते. मग माझ्या लक्षात त्यांच्याकडे बघून ते गेट कसे आलं. तो मोठा मुलगा 5 वर्षाचा, तो काय म्हणे, बाबा स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हणजे पुतळा. इकडे खेळतात ना पोरं, ते खेळतात ना स्टॅच्यू. आपण असं असं असून ना असंच उभं राहायचं आपण पुतळ्यासारखं. मी असं उभं राहिलो. ते हसू लागलं ड्रायव्हर बरोबर. म्हणजे सगळ्यात जिल्ह्याला उड्या मारतो साहेब हा, आणि पोरगी ह्याला पुतळ्यासारखं उभं करतो. दास लक्षात आलं का? आणि तुला काय थोड्या वेळ बाळा उशीर झाला, मला बाबा सोडलं जा, बाबा सोडलं जा. धरलं कुठं होतं? बांधलं नव्हतं, हाताला धरलं नव्हतं, पायाला धरलं नव्हतं. फक्त म्हणलं होतं बाबा स्टॅच्यू. दास्यत्व. लक्षात आलं? ही गुलामगिरी नव्हे. हे करता आलं पाहिजे. आई अरे बाळा कुठे झालं? नको ओरडू. पंढरपूरला निघाले ना, तू तर अडवतीसच मला. काय तर आवाज देतोच बाबा तुम्ही काहीतरी. अरे थांब, बाबाने आवाज दिला, आईने आवाज दिला. हा आई सांग, मला उशीर होऊ लागला, नंतर बोल. नका म्हणून दास्यत्व. आनंदच आनंद.
ऑफिसून या, शेतावून या, म्हातारी आई आजोबा ज्या खुर्चीवर बसलेले, गादीवर बसलेत, ज्या ठिकाणी उगाच समोर जाऊन बस, आई आलो बरं का मी ड्युटीवरून, कामावून आलो बरं का, शेतावून आलो बरं का, काय नाही तुमच्या तोंडावर असा हात फिरेल, गालावून असा हात फिरेल, झालं त्याचा अर्धा हजार त्याने दिला, खुश. 3-3, 4-4 दिवस जात नाही आपण तिकडे. म्हणजे मायबापाला बोलायला सुद्धा अनेक लोकांना लाज वाटते. आमचे म्हातारी असे शब्द वापरत असतात. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, ईश्वरी आदरा मूर्खू जैसा, सकल तीर्थाचे धुरे, जे का माता पित्रे तया सेवे शिकिरी शरीरे लोण कीजे. आणि आईवडील सगळं तीर्थक्षेत्र आहेत म्हणतात कानोबा आहे. 2 मिनिटं बोलत जा. दास्यत्व ही गुलामगिरी नव्हे, प्रेम आहे या ठिकाणी. ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. कीर्तनाला जागा दिली पाहिजे. बस कोपरे काढतात, पुढे जा असं करतात लोक, आणि लोक त्या माणसाला जवळ बसून घेत राहतात. कुठेतरी आपण बदल केला पाहिजे. दास विठोबाचे झाले, विठ्ठलाचेच का दास? विठ्ठल कोण आहे तिकडे बघावं लागेल. आपण सगळेजण विठ्ठलाच्या दासात. पंढरपूरच्या बाजूला 20 लाखांची दिल्ली असते. 20 लाख लोक तिथे 2 वर्षाखाली. कारण ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला भरपूर गोष्टी बोलण्यामध्ये आनंद वाटत असतो. पंढरपूरच्या दिंडीमध्ये आमच्याकडे हिंदी भाषिक आले. त्यांना गावातून फोन आला, दिंडीमध्ये चालताना किती लोक दिंडीमध्ये, ते त्यांच्या भाषेतून हिंदी भाषेतून सांगता. मध्ये 3-1 लाख लोक असतील. त्यांचा फोन असा कानाला होता. मी फटकन हात आणला असा, ते फोन खाली पडला. त्यांना भीती वाटली का साहेबांनी फोन हात कापला मारला. ते म्हणलं 3 लाख लोक आहेत का? मी असं मला वाटलं 3 लाख. म्हणलं योगाकडे तुमच्या पोरीचं लग्न गेल्या वर्षी झालं, किती लोक आले तुम्हाला लग्नाला? ते म्हणे 5-1 हजार आहे. पण मी होतो म्हणलं का 5 नाही 3-1 हजार असतील. पुन्हा 1,500 वर आले. म्हणलं 1,500 लोक तुझ्या पोरीच्या लग्नाला होते, तू 5,000 म्हणून सांगतोस. आणि ज्ञानोबरायांच्या ह्या आनंदाच्या लग्नामध्ये 3 लाख म्हणतोस का 20 लाख म्हणून? काय म्हणलं ना, दास्यत्व स्वीकारलंय. ज्ञानदास, निवृत्तीदास, रामदास. अरे ज्ञानोबरायांचे दास व्हायला फार भाग्य लागतं. अनेक जन्माचे पुण्य लागते. ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकली फेर. कोण म्हणते माहितीये का हे वाक्य? तुकाराम नाम घेता कापेयम. कुणाच्या मुखातून शब्द पडते त्याला सुद्धा महत्व असतं. ज्यांच्या नावाला यम घाबरतो ते म्हणतात ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. त्यांचं दास्यत्व स्वीकारला, त्यांचं दास व्हायला फार भाग्य लागतं. आणि आम्ही कुणाचे दास झालो? विठोबाचे दास झालो. दास विठोबाचे झालो. कोण आहे विठोबराया? फक्त पांडुरंगाला आठवण करून बघा कशी उभे राहिल्या. तिथून आपण बघू. भक्त पुंडलिकाने आपण असं सांगतो की बाबा भक्त पुंडलिकाने वीट फेकली, पाऊस चालू होता, चिखल झाला, त्याच्यावर उभं राहून सांगितले. ती वीट कुठं पडली? वीट कोण होती? अध्यात्मात असं सांगितलं शास्त्रामध्ये की इंद्राला शाप दिलेला होता, आणि त्या शापाचा दगड झाला, त्या दगडाची वीट होती, आणि ती वीट पडली कलीच्या डोक्यावर. आणि त्या कलीच्या डोक्यावर वीट, त्याच्यावर पांडुरंग, म्हणजे कली दबलाय तिथे. म्हणजे पंढरीच्या दासाला, ज्ञानोबा तुकोबांच्या दासाला कली काहीच करू शकत नाही. कारण कृष्णाने ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सांगतात, कृष्णाने काय सांगितलं? पै कलित्या माझी महाकाळू, तुम्ही म्हणे गोपाळू, स्वापदा माझी शालू, तुम्हीच जाण. अरे महाकाळ मी आहे, महाकाळ. आणि जर महाकाळ जर आमचे ज्ञानोबा आहेत, आमचे कृष्ण परमात्मा आहेत, तुकोबा आहेत, तर महाकाळाच्या लेकराला कुठला यम येणार आहे? यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष गोखराशी नाही. अरे त्यांची हिंमतच नाही ना. आपलं जिथं चाललंय ते भजन चालत, भजन कीर्तन चालतं, यम कसं येऊ शकत? त्यांच्याकडे येऊ शकत नाही ना. आमच्या गळ्यामध्ये बांधली ना निशाणी भगवंताची, कपाळाला गंध लावला ना आम्ही, आमच्या मुखात नाम आहे ना, तो येऊ शकत नाही ना. यमधर्म सांगे दुता, जेथे राम नाम वार्ता, ज्ञानोबा म्हणतात तया देशा नव जावे. आणि ज्या ठिकाणी रामनाम वार्ता आहे, यमधर्म सांगे दुता परिसावी निजकता, जेथे रामनाम वार्ता तया देशा नव जावे. ज्या ठिकाणी रामाची कथा चालली आहे, जिथं प्रभू रामचंद्राचं चिंतन चाललंय, पांडुरंगाचं चिंतन चाललंय, यमाने सांगितलं त्याच्या हाताखाल्ल्याला की त्या ठिकाणी तुम्ही जात जाऊ नका बाबा. लक्षात आलं का? त्या पांडुरंगाचे दास होता ना, त्या विटेवर उभा आहे भगवंत. कुणाच्या आज्ञेवरून? जे आई वडिलांची सेवा करतो ना भक्त पुंडलिक, ऐसा कैसा रे धीट, मागे भिरका विलीवीट, युगे झाली 28, अजूनही कारण म्हणसी बैस. अरे 28 युग झाली, अजून बस म्हणत नाही का? तर त्या भक्ताचं दासित्व स्वीकारलं भगवंताने. आता पांडुरंगाच्या पाया पडायला तर बघा, पांडुरंग असे आहेत ना, समचरणी उभे आहेत, समचरणी, एक पाय सुद्धा खाली वरी नाही. समतेचा आधारस्तंभ आहे भगवंत आमचा पांडुरंग, समता. म्हणून दिंडीमध्ये जा, लहान असो, मोठा असो, चोर असो, वाईट असो, चांगला असो, स्त्री असो, पुरुष असो, काय म्हणतो आपण? माऊली. माऊली 100% सगळ्याला माऊलीच आपण म्हणतो.
हे कुणाचं दास्यत्व आहे? त्या पांडुरंगाच्या दासांचं, त्याच्या लेकरांचं दास्यत्व आहे. दास विठोबाचे झालं. त्या विठोबाकडे कोण? मुक्तकेशी. कोणी दासीकेशी सांगतं, कोणी मुक्तकेशी सांगतं. अतिशय रूपवान होती, भयंकर रूप, इतकी मऊ होती, कापसाच्या गोवापेक्षा सुद्धा मऊ होती. आणि तिला अहंकार हा होता की मला माझ्यापेक्षा मऊ असणारा, सुंदर असणारा नवरा पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी मिळणार नाही. ती म्हणे हे माझ्या इतका मऊ असूच शकत नाही. पांडुरंगाच्या दर्शना आली आणि पांडुरंग मऊ आहे का पाहण्यासाठी त्या पायावर असं बोट मारलं. बघा दर्शनाला पांडुरंगाच्या पायामध्ये खड्डा आहे आणि तिचं बोट मध्ये गेलं, कापसापेक्षा गोवापेक्षा मध्ये असणारं बोट. काय भगवंत मऊ असेल कल्पना करा तुम्ही. आणि मग तिने हात जोडले, अहंकार गेला आणि काय म्हणे, देवा माझी एकच प्रार्थना तुला आहे की खूप कायमस्वरूपी तुझ्या पायावर होते. का? जेव्हा जेव्हा अहंकारानं भक्त तुझ्या पाया पडायला येतील ना, तेव्हा कळेल की भगवंताच्या दारात अहंकार चालत नाही आणि तुझ्याकडे अहंकार सोडून देतील, त्यांचं पण कल्याण होईल. आमच्यातला अहंकार गेला ना, मीपणा गेला ना, 100% सांगतो अतिशय चांगलं होणार आहे. सत्यामध्ये 4 लोकांचे नावं घ्यावं लागतात कीर्तन करायला. आता काय हे घेतात बिचारे माहित नाही, पण होतं तसं. बरोबर आहे का? वर्णावीची थोरी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगून आहे. कीर्तनकारांना मानवाची कीर्ती, यांची पंगत हे चांगलं केलं, त्यांनी फलानं केलं म्हणूच नाही, पण ते म्हणतातच. कदाचित पुढची तारीख मिळाली नसेल, ते काय सांगा गप्पाकट्या बरोबर मिळालं पण असेल. असं मला काही तिकडे जायचं नाही, कारण तुकोबारायांनी सरळ सांगितलेलं आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे, बुका लावून भाळा माळ घालून गळा. तुका म्हणे नको सांगू, द्रव्य घेते देती तेही नरका जाते. आता पुढे पुढे जातो, मला कळतं सगळ्यांना. दास विठोबाचे झालं. फक्त पांडुरंग कोण आहे? कारण आपण ज्याचं दर्शन घ्यायला चालू नाही, ज्याचं नाव घेऊन तो कळावा बरं का आपल्याला. कारण ते कळायला म्हणजे महत्व असतं. कारण भगवत पांडुरंगाला माहित नाही तो कोण आहे. तो तुकोबारायांनी सांगितलं, देवा तुला माहित नाही तू कोण आहेस, पण आम्हाला माहिती आहे. कुमुदिनी काय जाणे परिमळ, भ्रमरस कळ भोगी तसे तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुखणेनो. आम्हाला माहिती आहे, भ्रमराला माहिती आहे फुल किती सुगंधी आहे, कमळ किती सुगंधी आहे. तसं आपल्या लेकरांना पण कळत नाही बरं का तुमची लेकरं कोण आहेत. मग तुम्हाला म्हणावं लागतं आमचे महाराज मृदंग वाजवू लागले. आज नाही, कदाचित 10-15-20 वर्षापासून वाजवत असाल. मला प्रामाणिकपणे सांगा बरं, कोणी जर तुम्हाला म्हणलं सांगा हे बाळा तुझे बोटं फार छान चालतात रे, तू मृदंग वाजवू शकतोस, कोणी तर म्हणलं असेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कोणतरी आठवण करून दिली, तुम्हाला कोणतरी म्हणलं असेल गाळा तुला आवाज खूप छान आहे रे. आता तुम्ही मोठे झाला, 10-15-20 वर्षाचे असताना म्हणले असतील ना तुम्हाला, अरे तू करू शकतोस. म्हणावं लागतं, आठवण द्यावी लागते. आपल्या लेकराला पण आपण म्हणावं, बाळा तुझं अक्षर फार छान आहे, तुझं गणित फार चांगलं आहे, तुझी इंग्रजी फार चांगलं आहे, तुझं व्याकरण फार चांगलं आहे, तू फलाना होऊ शकतोस, अधिकारी होऊ शकतोस, दिसताना होऊ शकतोस म्हणलं पाहिजे. तुझ्या जमतं का, तुझ्याला होत नाही का, त्याला 90% पडले, तुला 80 पडले का, नसतं नकारात्मक गुण मागं उडत जाऊन अजिबात होऊ नये. कारण त्या बाजारात टीव्ही दुरुस्त झाला, खराब झाला, तो दुरुस्त करून मिळतो. मोबाईल खराब झाला तर नवीन आणता येतो, दुरुस्त करता येतो. पण पुढची लेकर जर खराब झाली ना, तर बाजारातून बदलून आणता येत नाही. मग त्याला खराबच होऊ द्यायची नाही. दास विठोबाचे झालं, विठ्ठलाचे दास. थोडस वर येऊ आपण. पायाचा पण खड्डा पाहिला, पायामध्ये कडा आहे पांडुरंगाच्या. काय आहे? जनार्दन स्वामीची पत्नी जानकी. जनार्दन स्वामी सांगितलं की झोपडीच्या बाहेर येऊ नको, मी तपश्चर्येला चालतो. पण ते राक्षसाला खोला जात नाही, त्याने त्या माणसाचं रूप धरलं, तिला बाहेर काढलं. मग भगवंताला अडचण वाटलं की माझा भक्त तपश्चर्येत असताना त्याच्या बायकोला जर असा त्रास झाला तर माझं काय राहिलं. मग भगवंताने त्याला कडवा लक्ष्मी रेषा मारल्यासारखी मारली आणि त्याच्यातून तो राक्षस आत जाऊ शकला नाही, तिचं संरक्षण झालं. मग ती म्हणाली की देवा माफ कर, माझी चूक झाली, पण माझी एकच विनंती आहे, हे कडं सदैव तुझ्या पायात ठेव, जेणेकरून पाया पडणाऱ्या भक्तांना कळेल की भगवंताने संतांनी घालून आखून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर आपण जाऊ नये. ते कीर्तनाच्या मर्यादा असतील, प्रवचन असतील, वेळेच्या असतील, प्रसादाच्या असतील, जेवणाच्या असतील, ज्या ज्या मर्यादा संतांनी सांगितल्या, भगवंतांनी सांगितल्या, त्याचं पालन व्हावी आठवण देण्यासाठी कडं त्यांच्या पायामध्ये आहे. थोडं वर येऊ, मांडीमध्ये येऊ आपण, भगवंताच्या मांडीपर्यंत येऊ. कानोपात्र अतिशय सुंदर होती. दास कुणाचं झालं हे बघू लागलं बरं का. आपण त्याचा परिचय झाला तर त्या दासत्वाचं महत्व कळतं की भगवंतांनी काय केलं आणि आम्ही काय करतो. मागं लागले तिच्या सौंदर्याला बघून पकडून आणण्यासाठी. ती पांडुरंगाच्या दारात आली, भगवंता मला पदरात घे. भगवंताने तिला तिचा देह, तिचा आत्मा आपल्या मांडीमध्ये घेतला, कानोपात्री झाड पाठीमागं लागलं. म्हणजे शरण दिलं, तिचा स्वीकार केला, तिचा सांभाळ केला. संसारिक माणसाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. अडचणी असणाऱ्या माता भगिनीला आपल्याला मदत करता आली पाहिजे. पुढे यावर हरिहार, मी फक्त पांडुरंगाला भजतो, रामालाच भजतो असं नव्हे, किंवा मी देवच
महादेवच मानतो, पांडुरंग मानत नाही, ही जी समज गैरसमज नरहरी महाराजांच्या मनामध्ये होती ती घालण्यासाठी कटीला जो करदोडा बांधलाय ना ते नरहरी महाराजांचं प्रतीक आहे, संत नरहरी महाराजांचं. वर येऊ आपण. छातीवर भृगुऋषीची लात आहे. कोणता देव श्रेष्ठ पाहण्यासाठी भक्ताची लात त्यांनी छातीवर घेतली, कारण लेकरू आहे. विठू माझा लेकरूवाला. विठ्ठल हा लेकरांचा बाप आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हे मायबाप आहेत सगळे भगवंत, आपण त्याची लेकरं आहोत. हे भृगुऋषी सुद्धा लेकरू आहे. छातीवर लात मारली भगवंताने, अरे त्याच्यात लागला असं पायाला. आता आपल्याला थोडं खोटं वाटतं, देव कुठं लात खातो का? तुम्ही लात खाते का? खाता काही सांगा बरं तुमच्या नातवंडाचे. उलट हाणून घेतो आपण असं दूर ते लाता मारतो, तोंडात काय घालतं, उड्या मारतं, कपाळावर लाता मारतं, आपल्या छातीवर ठेवतं, आनंद वाटतो आपणाला. लक्षात आलं का? कारण लेकरूही ना ते, नातवंड आहे ना आपलं ते, तर भगवंताचं लेकरूही ना ते. भगवंताने लात घेतली छातीवर, ते त्याचं दासत्व आपण स्वीकारलं. थोडस वर येऊ. गळ्यातली माळ बघा, तुळशीची माळ. जालंधरची पत्नी वृंदावन म्हणतो ना, वृंदावनात तुळस लाव म्हणून. त्या वृंदावनाला जेव्हा भगवंताला अडचणीत आणावं लागलं, नाविलाज होता, पर्याय नव्हता जालंधरला मारण्याशिवाय. विष्णू भगवंताला काही गोष्टी कराव्या लागल्या. तिचा पती वारला, तिने शाप दिला, तुमचा नवरा बायको सुद्धा जमणार नाही वृंदेनं. तरी पण तिच्या आठवणीमध्ये जी तुळस उगली त्या तुळशीची माळ भगवंताने गळ्यामध्ये घातली. त्याचं दासत्व आपण स्वीकारलं. ज्ञानेश्वरीमध्ये बघा, कृष्णाने गीतेमध्ये असं सांगितलं, भगवंत महादेवाच्या बाबतीमध्ये, करिता तापसाची कडसणे कौणू जवळा ठेविजे शूळपाणे, तोही अभिमान सांडूनी पायवणी माथा वाहे. अरे अर्जुना, मी कोण आहे तुला सांगू का? तपस्यामध्ये महादेवासारखा तपस्वीच नाही, 14 गुणामध्ये नाही, इतके कडक तपस्वी आहे. पण त्यांनी सुद्धा माझ्याकडे येण्यासाठी स्वतःचा अभिमान टाकला आणि माझ्या पायातून निघालेली गंगा स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि त्या महादेवाला पांडुरंगाने डोक्यावर घेतलं. लक्षात आलं का? म्हणजे देव लहान मोठा आहे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही, फक्त त्यांच्या लीला सांगतो आपल्याला की दासत्व आपण कोणाचं स्वीकारलं की आपल्याला सुद्धा एखादा माणूस जर चूक करत असेल त्याला ध्यान घेता आला पाहिजे, त्याला माफी करता आली पाहिजे, माघार घेता आला पाहिजे. माघार घेणं म्हणजे हार नव्हे, त्या परिस्थितीवर मिळवलेला विजय असतो. घरात किरकिर होते, एवढा टोकाला जातो आपण की दंदन करून राग बाहेर देतो, का तर पेटवून देतो, घरामध्ये डोकं आपटून देतो, अजून काही ते करतो, मारहाण करतो, चुकीचं करतो आणि मग पुन्हा आपल्याला कळतं माझ्याकडून चुकलं, रागाच्या भरात झालं. मग तेव्हा तुला थांबायचं असतं ना 2 मिनिटं. माघार घेतलं म्हणजे बदनामी झाली असते का? अपमान झाला असतं का? कशाचा मानाला अपमान आलाय हो? बघा ना संतांकडे जाऊन मान अपमान नावाचा प्रकारच त्यांच्याकडे तिथे नाही. आम्हालाच भलता मानाला अपमान करतो, माझं नाव घेतलं नाही, फलाना झालं. कीर्तनात सुद्धा नावं घ्यावी लागतात. काही काही व्यासपीठ असतात त्या सभेमध्ये अक्षरशः 10 मिनिटं तर दुसरे नावं घेण्यात जातात. असे ज्या ज्यावेळेला यादी आणून देतात, ह्याच्या ही यादी संपू लागलं तोपर्यंत दुसरी यादी येते, तेवढे नावं म्हणत बसावं लागतात. काय करायचं आपण त्याच्यावर? लक्षात आलं? दास विठोबाचे झालो. आणि ह्या भगवंताचं दासत्व स्वीकारायचं म्हणजे भगवंताने जो मार्ग आखून दिला. काय केलं भगवंताने? पांडुरंगाने काय केलं म्हणण्यापेक्षा काय नाही केलं असं सांगा. मी तर म्हणतो जगातलं सगळ्यात खालचं काम भगवंताने जे माणसाच्या नजरेत आहे ना ते काम भगवंताने केलं, पांडुरंगाने केलं. कुठलं काम केलं? गौऱ्या वेचल्या असतील, जळण जळलं असेल, बाळांपण केलं असेल. अजून त्याच्यापेक्षा खालचं सांगतो मी तुम्हाला. सुखुबाई डोळ्यासमोर आणा, याच्या इतकं खालचं काम असू शकतं? त्याचा दासत्व स्वीकारतोय आपण. काय केलं सुखबाईसाठी? ते म्हणे मला पंढरपूरला जायचंय, तिला पंढरपूरला पाठवून दिलं आणि तिचं रूप घेऊन घरी राहिला. देवाला वाटलं आता सुटलो, मजा झाली, माझी भक्त गेली माझ्या दर्शनाला, मी तिची सेवा करेन तिच्या वतीनं. त्या नवऱ्यानं काय अपेक्षा केली कळलं माहिती ना तुम्हाला? त्याची ती अपेक्षा पूर्ण केली पांडुरंगाने. ती अपेक्षा आहे विठाला. कामं भगवंत करतो एवढी. आणि बघा दुर्दैव असं आहे ना, एवढी आम्ही भक्त जरी असलो ना देवाचे, पांडुरंगाचे, पंढरपूरला जा, इकडे जा, तरी लोक आणखी अनेक देव करत बसतात, अनेक धर्म, अनेक संत. काय विचारलो का? कल्पनेच्या बाहेर. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. हे संतांनी सांगून सुद्धा एक नाही पुरत. माझी मूर्ती निपजवी
ते घराचे कोणी बैसवी आपण देऊ देवी यात्रे जाय एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी ते तुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी ज्ञानोबराने 13व्या अध्यायामध्ये सांगितलं काय भक्त तरी बाबा म्हणे माझी मूर्ती घरात देवघरात बसवतं आणि या देवाला जाऊन त्या तीर्थयात्रेला जाऊन चौकट फिरतं एकादशी आली की माझा उपवास करतं पंचमी आली की नागाकडे जातं सोमवार आले की तिकडे जातं मंगळवार आला की इकडे जातं पुन्हा ते नवरात्र आले की तिकडे उड्या मारतं काय करावं म्हणतं आहे वजयसी गावाची आहे शब्द वापरला ज्ञानोबराने लक्षात आलं का फार अवघड शब्द वापरला जरी तुम्हाला सकारात्मक दिसत असेल ना तर गावाची म्हणजे अवघड शब्द आहे मी याचं स्पष्टीकरण करते समजून घ्या फक्त अरे आपला एक देव करून घ्यायचा आपल्याला एका ठिकाणी राहायचंय आणि एका ठिकाणी असेल एकाग्रात तरच आपल्या पदरात पडतं समजा आता माझं कीर्तन चालू इथे ये महाराज पण कीर्तन करताय इकडे पण कीर्तन करताय तिघाकडे तुम्हाला बघावं लागेल एकदा त्यांच्याकडे बघावं लागेल एकदा माझ्याकडे बघावं लागेल एकदा इकडे बघावं लागेल जमेल का हो एक आहे ना मग देव सुद्धा असेच ना एकच राहू दे ना कशाला पडतो एवढ्या लांब लांब पुरतच नाही काहीही करायची तयारी आपली काही करायची तयारी नको विठ्ठलाचा दास झालो पुरे झालो धन्यानी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठलाचा दास व्हायचं नाही तुम्हाला होऊ नका आपल्या मायबापाचा होता येतो का बघा आपल्या गावाचा होता येतो का वडीलधाऱ्यांचा होता येतो का बघा संत महात्म्यांचा होता येतो का बघा एक उदाहरण सांगतो पुढच्या चरणाकडे जातो मी सावंतवाडीला अकाउंट ऑफिसर म्हणून होतो 95ला फोन वगैरे नव्हते मोबाईल तर नव्हताच काही असते फोन तर मोजक्या लोकांकडे होते माझ्या वडिलाचं पत्र आलं गावाकडून चांगलं पत्र लिहिलं वडिलांनी आणि असंच लिहिलं बापाने मला पत्रामध्ये 1995च्या स्पर्धा परीक्षेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला त्या निकाल तो कळत नव्हता ते प्रोग्राम मिळत नव्हते तिथे आणि या परीक्षेमध्ये तू महाराष्ट्रामध्ये टॉपर आला असं डिप्टी कलेक्टर म्हणून बाळा आम्ही धन्य झालो आम्ही धन्य झालो बोल्ड अक्षरात लिहिलं होतं बापाने आम्ही धन्य झालो असं अंडरलाईन करून आम्ही म्हणजे कोण मायाने बाप धन्याने जन्मा म्हणजे जन्माला धन्य नव्हे आम्हाला आमच्या मायबापाला धन्य करता येतं मायबापाला धन्य करू शकतात आम्ही धन्य करू शकतो आम्ही धन्य होऊ शकतो बघा ना काय लागतं मायबापाला दुसरं काही लागत नाही माझ्या बापाने कधी महिन्याला पगाराची अपेक्षा केली नाही माझ्याकडनं माझ्या आईने कधी महिन्याची अपेक्षा केली नाही मोठे पण उभे सांगत राहतात माझं लेकरू ते फलाना आहे कलेक्टर आहे कमिशनर आहे काय मोठे मोठे शब्द वापरतात त्यांना जे सुधारतील वापरतात मी कोणत्या पदावर हे पण त्यांना कळत नाही आनंद ही धन्यता आहे लक्षात आलं का एवढ्याशा लेकराला मर्दंग वाजवू देत आहेत हे महाराजांचे मर्दंग वाजवले 100% सांगतो अर्ध्या गावाला सांगितलं असेल यांच्या आईबापान तेव्हा माझं लेकरून आपल्या सत्यात बोलावर बघा मर्दंग कसं होतं माझं लेकरून बोला कसं गायन करतं कारण त्यांना ते दाखवायचे धन्यता किती आहे करू शकतो आम्ही तुमचे मायबाप असेल ना तर तुम्ही त्यांच्यासाठी लेकरूच आहात तुम्ही 60 वर्षांचे जरी असाल ना तुमची आई 90 वर्षांची असेल ना तर तुम्ही लेकरूच आहात आता मोठं झालं आता कसं शोभतंय अरे न शोभायला काय झालं लेकरूच आहेस ना त्या आईचं लक्षात आलं का त्या लेकराप्रमाणेच वागता आलं पाहिजे आईवडिलाचे त्या लेकराप्रमाणे वागलं की दासत्व स्वीकार नाही आईवडील आपला दासत्व स्वीकारतात एवढ्या लोकांसमोर सुद्धा माझी जर आई आली ना पटकन मुक्का घेते माझा मग मी म्हणायचं का मी दिव्याच्या गाडीत असतो माझा फलाना आणि बिस्ताना मोठे तिला काय देणे घे नाही तिला लेकरू आहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो नुसतं कशाला दास झालो कारण या देहाला बाकी कुठल्याही देहाला नाही पण या देहाला अशी साधनं आहेत की ज्या साधनाच्या माध्यमातून आपण होऊ शकतो आयुष्याच्या साधने कसे झालो आता काय करायचं आम्हाला आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याला काही साधनं मिळालेत या देहाला काही साधनं मिळालेत त्या साधनाच्या माध्यमातून सच्चित आनंद सदैव आनंदी व्हायचा दुसऱ्याला आनंद द्यायचा आहे आम्हाला पण आनंद घ्यायचा कारण जीवन हे आनंदासाठी आहे सुख म्हटलं की दुःख आहे जय म्हटलं की पराजय आशा म्हटलं की निराशा पास म्हटलं की नापास पण
आनंद म्हटलं की आनंदच, त्याला विरोधार्थी शब्दच नाही, जोडार्थी शब्दच नाही. असेल तर मला सांगा. नाही लक्षात आलं? तुम्हाला आठवलं कोणा तर मला नंतर सांगा. मी तुम्हाला सांगतो त्या विरोधार्थी आनंद असं होऊच शकत नाही. आनंद आनंदच आहे. आशा निराशा. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पद सदैव आनंदी सदैव आनंदी. आमचे दिवसातून 4 वेळा चेहरे पडतात. कितीदा तरी ताण येतो. लाठी लागू द्या, लेकराला नोकरी लागू द्या, बारीकशा गोष्टीतून ताणून मोठे पण नाही मिळालं, फळानं झालं, नाव नाही घेतलं, काही अजून काही नाही झालं, लगेच आपला चेहरा पडतो. हा तणून राहतो आपण. असं नका करू, नका करू. खरं सत्य सांगतो तुम्हाला. कारण भगवंत कोणता कधी आपल्याकडे भेटायला येणार, कोणाच्या माध्यमातून आपला आनंद कधी बघणार आहे आपल्याला माहिती नाही. सदैव आनंदी राहायचं. आपल्या डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावून उतरवू शकतो, पण मनावरचं ओझं दिसत नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही, कोणी उतरवू शकत नाही. त्याचं नाव असतं ताण. आणि हा ताण हा परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतं. आपल्या मनाने जेव्हा ठरवलं मी फला नाही बिसरा नाही, मला कसं काय मान नाही, माझं कसं केलं नाही, बिसरा केलं नाही, लगेच ताण यायला सुरुवात होतो. म्हणून त्या मनस्थितीलाच नीट करून टाकायचं. मन चंगा तो कटोती मी गंगा. म्हणून ज्ञानोबाराने सांगितलं, तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तुझं मन जे अवघड आहे ना, त्या अर्जुना तू मनच माझ्याशी करून टाक, म्हणजे सदैव आनंदी राहशील. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही साधनं कोणती साधनं आहेत? गाडी, घोडं, शेत, बंगला, नोकरी, हे साधन आहे का? पैसा नाही. साधन ही आहे कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. ह्या 11 इंद्रियाचा जो मेळावा ह्या शरीरामध्ये घातलेला आहे ना, ही साधन आहे. या साधनातून खूप चांगलं करता येते. कसं? हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. डोळा जे देखावे का कानी हण ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेर लागवे मीच करून घाले स्वभावे, मग सर्व काळे स्वभावे मीचे आहे. मी करून टाक. तुझ्या हाताला, पायाला, नाकाला, तोंडाला जे जे तुझे अवयव आहेत त्याला कुणीकडे बी गेला की मीच दिसावा. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा अनुभवे जीवा जीवपणे जो. तुझ्या ह्या अवयवालाच सगळे माणसं आपली वाटू दे. हलवतील रोमावळी या लागी अंगन कुरवाळी. काय सुंदर दृष्टांत आहे बघा. तुझी रोमावळी सुद्धा हलवू नको, तिथे जीव आहे का बघ. इतक्या बाईकने या देहाकडे बघ. आणि ह्या साधना करून जर आम्हाला चांगलं करता आलं. आता आपली साधनं काय करतात? शेताकडे जात नाहीत सरळ असे, बैल म्हशी घेऊन जातात. दुसऱ्याचा वावर आला की ते खायला सुरू करतं, कंस पीक खातं. तो शेतकरी म्हणलं, ए जरा बघ ना जनावराकडे. आपलं उत्तर काय असतं? मुक जनावर आहे, खायलाच की 2 घास. आणि आपलं वावर आलं की मुंगस घालतं. हे हाता आमच्या डोळ्याला काय दिसतं? आपल्या बाजूकडे बांध फुटलाय तेवढंच दिसतं, त्याचा कसा फोडतात हे डोळ्याला दिसतं. त्याला बदललं पाहिजे कुठेतरी. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काही लागत नाही भगवंताकडे जायला. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या परीक्षती. पान दे, फूल दे, वाळ दे, बोळ दे, फक्त कसं दे? मग निस्सीम भाव उल्लासे, मग आडपावयाचे निमसे, फळे गावडे तैसे भलतयाचे. पान दे, फूल दे, ओलं दे, सुकलं दे, आणि तेही नसेल तर पाण्याचा थेंब दे. किती सुंदर, किती मोकळी दिल्या भगवंतांनी, सांगा बरं. तेही देता येत नाही, पट्टी मागायला घरला यावं लागतं, सत्तेची पट्टी मागायला. तेवढ्या ते घंटी वाजवीमध्ये जाऊन काही कीर्तनाशी देणे गेले तर चांगलं की वर चढता येत नाही लोकांना. एवढं तर लोक घंटी वाजवतील म्हणे. कारण आपल्या साधनाची किंमतच कळली, आपण काय करतो कळलंच नाही. काय मागितलं देवाने? काही दे, भावनेनं दे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ज्ञानोबाराला तर काहीच द्यायची गरज नाही बरं का. बाकीच्या देवाला द्यावं लागतं, पिठी टाका, फूल द्या, पान द्या. ज्ञानोबाराला तर काहीच द्यावं लागत नाही. कोणी सांगितलं हे? ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज. मनाचे कल्पिले पुरेमानी भावे, तृप्तीच्या स्वभावे निववित. ज्ञानोबा असे संत आहेत, असे देव आहेत. फक्त मनाने म्हणा, माऊली तुम्हाला हार दिला, माऊली तुम्हाला फळं दिली, माऊली तुम्हाला पेढा दिला, हो चला तृप्त आहेत ज्ञानोबा. असं होऊ शकतं का हो? कीर्तनकार माऊली होऊ शकतं का? काही न देता दिलं होऊ शकतं? होऊ शकतं. हे साधन आहेत आमच्या मनाची. मन साधन आहे. कसं होऊ शकतं? आमच्या तर लेकरांनी केलं बा. तुमचे लेकर करतात काही माहिती. माझं पोरगं खेळत खेळत यायचं, असं काय बाबा बाबा काय बडा गंमत, पेढा पेढा असं काय. मग आम्ही हात पुढे केलं, आपण हातात घ्यायचो, खा 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 तुम्ही खा. मग आपण हो
खूप छान. काय दिलं तुमच्याकडे केलं का नाही? केलं ना. आमच्याकडे करतात बरं का, जिथे करत असतात. काय दिलं फक्त मोठं होतील का नाही. आम्ही घेतलं, खाल्लं, डेकर दिला. मनाचे कल्पिले पुरे मानी भावे, तृप्तीच्या स्वभावे निववित. हे ज्ञानोबा आहे. दास, ज्ञानदास, निवृत्तीदास. फक्त मनाने कल्पना कर. सुंदर आहे बेटा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी वाचत जा, म्हणजे ह्या साधनांचं महत्व कळेल आम्हाला. सगळ्या अवयवांची माहिती ज्ञानोबा मिळेल की कोणत्या अवयवाने काय करावं, अवयव कसे चुकीचं करतात, डोळे काय बघतात, काय बघायला नाही पाहिजे, कान काय ऐकतात, काय करायला नाही पाहिजे. बरोबर का माऊली? तुम्हाला वया बरेच पाठ दिसतात. खूप खूप मर्यादेच्या पलीकडे सांगितलं ज्ञानोबाने. म्हणून काय वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, वाचील जो कोणी जनी त्यासी लोकांगणे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचितासनात होती जीव. वाचा ज्ञानेश्वरी. प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ असतो. एक ओवी वाचा, 5 ओव्या वाचा. कुठलंच वाचन होत नाही ना, तुमच्या नाव ज्या ओवीमध्ये आहे तेवढी ओवी पाठ करा आणि तीच म्हणत राहा. प्रत्येकाच्या नावाची ओवी आहे बरं का. तुमचं कुठलंही नाव असं त्या 9033 ओव्यामध्ये एक तरी ओवी अशी सापडेल की आपल्या नावाचा उल्लेख आहे, नसेल तर आडनावाचा तरी उल्लेख असेल. ती ओवी पाठ करा, त्यानिमित्तानं तेवढं ती पाठ द्या. असो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्या साधनाच्या माध्यमातून आपण सच्चित आनंद होऊ शकतो. कारण हातामध्ये प्रचंड ताकद आहे. हत्तीचे हात पाय आमच्यापेक्षा 10 पट मोठे जरी असले ना, तर आमचे हात जे करू शकतात ते हत्तीचे हात करू शकत नाहीत. आम्ही हात भगवंताला जोडू शकतो, मदत करू शकतो, आपल्या चटणी भाकरीतला हिस्सा दुसऱ्याला देऊ शकतो, पाणी देऊ शकतो, काय वाटेल ते करू शकतो, खिशातले 2 रुपये देऊ शकतो. हत्ती नाही देऊ शकत, वाघ नाही देऊ शकत. आमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांची साधनं आमच्यापेक्षा मोठी आहेत, पण ते नाही करू शकत जे आम्ही करू शकतो. लक्षात आलं? इतका सुंदर देह आहे म्हणून तुकोबाराने हाच मागितला. मोठे मोठे देह नाही मागितले, कामाचे नाहीत ते, साठी नाही दिले. पाऊले चालते पंढरीची वाट, तिकडे चालण्यासाठी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर. चालण्यासाठी दिले, आळंदीकडे पंढरपूरकडे दिंडीमध्ये जाण्यासाठी, कीर्तनामध्ये येण्यासाठी. बाजूला उभं राहायचं, मोबाईल काढायचा, खेळायचा, ओट्यावर बसायचं, अजून कुठे लांब बसायचं, घरावर ऐकूचं आम्हाला कीर्तन या पुढे पुढे म्हणून तुम्हाला ओढावं लागतं. येता येत नाहीत पुढे. सर्वनाचे मिसे बैसावे येऊने, साम्राज्य बोले सुखी नांदे. अरे समोर आलं पाहिजे म्हणतात ज्ञानोबा नामदेव महाराज. आता दिवसावधान तुम्ही बोलविल्याने बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. अरे तुमच्या चेहऱ्याकडून बघणार बोलणार आहे, तुमचे चेहरे बघून. आम्हाला चेहरे दिसत नाही. घरावर बसतात, तिकडे बसतात, मोबाईल करतात, चलत राहतात. अरे ह्यासाठी साधन नाही दिले हे. एखादा बालांद असेल, एखादा जन्मांध असेल, त्याला जर विचारायला भेटून नसेल तर काय त्रास होत होते. प्रचंड मोठी लाटरी लागली आपल्याला, भगवंताने दिलं सगळं. हात नसेल, पाय नसेल, त्याला विचारा काय अडचणी असतात. अहो ते सुद्धा आमच्यापेक्षा पुढे जाऊन यशस्वी होतात अट्टहास करून. आणि सगळं असणं मागं पडतं, कारण अट्टहासच नाही, साधनाचं महत्वच नाही कळलं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. माझी एका जिल्ह्यामध्ये बदली झाली. आम्हाला जाईल तिथं भजन करायची सवय 100%. गुरुवार रविवार आमचं ठरलेलं असतं. गुरुवार रविवार मी तारीख पण देत नाही कीर्तनाला कुठे अजूनही. आमच्याकडे काही बायका पण भजनाला यायच्या. एक म्हातारी बाजूला होती. बायका आमच्या पायऱ्या चढू लागल्या, खाली वाटतं तोंडवरी करून, आता झाडी ती फन्न करतील. एवढ्या खालच्या स्तराचं बोलायचे ते बायकांना, एवढ्या खालच्या स्तराचं बोलायचे. माझी बायकोवर म्हणायची, आजी असं काय बोलतात, हे तुला बोलले का असं, तुझा साहेब तुझ्या घरचा मोठा. पण ते बोलायची त्या बायकांना सवय, साधन बरं काही. हे मुख आपलं भगवंताने दिलेलं. नुसत्या चुगल्या चाड्या करण्यामध्ये, लोकांना नाव ठेवण्यामध्ये. कीर्तनात आलं की मुख काय म्हणतो, कृष्ण विष्णू हरी गोविंद, नारायण हरी नारायण हरी, आहे का नाही. आणि कीर्तनातून गेल्यानंतर नारायण चढली, ती नारायण होईल, ती किसन्या, ती श्याम्या. आणि इथं श्रीराम जय राम जय जय राम, कृष्ण विष्णू हरी गोविंद. अरे वा. आणि हीच नाव येत नव्हतं ते गेल्यानंतर. मुखाला सांगा ना साधनाला ह्या, इथं जे चलतं तिथं चलव म्हणून. दिंडीमध्ये माऊली माऊली सगळ्यांना. इथं आल्यानंतर सगळं येते तुम्हाला, मला काही सांगायची गरज नाही. सोपं चालेल कीर्तन माझं, कारण तुम्हाला सगळंच माहिती आहे. आयुष्याच्या या साधने ती अशी करायची. 7-8 वर्षाखाली ती बिचारी वारली. आम्ही संभाजीनगरला होतो. आम्हाला निरोप कळला काही दिवसानंतर. माझी बायको म्हणाली की आपण भेटून आला पाहिजे, घरच्याला कसे का असणं, शेजारी होते आपले, चला आपण भाड्याने राहत होतो. आम्ही गेलो त्यांना भेटण्यासाठी. इतकं वाईट कळलं की त्या बाईच्या अंगावर वारं गेलं होतं, तोंड वाकडं झालं होतं, हे शरीर अर्ध वाकडं झालं होतं, पाणी सुद्धा पेत नव्हतं. 8-10 महिने अंथरुणावर सडली.
पेड़ बोई बबुल का आंबुआ कहा से पाय. जर बाबळ फिरली ना किती खत पाणी घाला त्याला आंबे लागत नाहीत. केले कर्म झाले तेची भोगा आले. जे कराल ते भोगावं लागणार आहे. ज्ञानोबांनी सांगितलं केले काम कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता ऋण जैसे ओसंडीना. जे कराल ते भोगावं लागेल. लपून छपून कसं करायचं तुम्ही करा. फोड्या करा, कीर्तनात करा, कुठे करा. चुकू देत नाही म्हणजे चुकू देत नाही. बरोबर भोगायला लावणार म्हणजे भोगायला. मग कशाला ह्या साधना पण चुकीचं करता आलं ना भोगाला. शेवटचं उदाहरण सांगतो याच्यात मी तुम्हाला. आमच्या लहानपणी आजही लेकरांना बरं का दुसरीकडे जेवायला जायचं म्हणजे की आनंद वाटतो. बरोबर आहे का रे. बाहेर जेवायला जायचं पण आनंद वाटतो. आमच्या बाबा आजोबा सगळं गाव आणायचं. शेजारच्या गावामध्ये सप्ताह होता. ते बाबाला काठी धरून न्यावं लागायचं. जवळच गाव. मी काठी धरून गेलो कारण बाबाला जेवायला पण मिळतं, मला पण जेवायला मिळतं. बाबाला नेणे आणण्याची व्यवस्था पण मी करू शकतो. गेलो जेवायला बसलो आम्ही. पंगताच्या कमी पंक्ती अशा आजच्या सगळ्या मोठ्या नसतात. साधं पोळी भाजी किंवा भात वरण जे काय असेल ते जेवायला बसलो. समोर एक माणूस बसला होता. जाडा जुडा असा सटक्याच्या सटका माणूस होता. त्याच्या हातात मावली अशी बोटं असं एक एक बोट असं फाकून काढलं. एक एक बोट असं फाकून त्या माणसातून असं असं घासले आणि मग ते असं असं थर घास खायचं. ते मी बाबाला विचारलं बाबा हे काय झालं या माणसाला. नंतर सांगतो. येताना बाबाला विचारलं बाबा काय झालं त्या माणसाला असं काय केलं त्या बोटाचं. बाळा म्हणे याच्या सख्या भावाचे 2 बैल होते. पांढरे शुभ्र फार मोठे गोडे चांगले होते. आपल्या भागात नव्हते एवढे भारी. याने काय केलं पिठामध्ये औषध घातलं आणि असे मुठकी करून त्या 2 बैलाला खाऊन मारलं आणि त्याचं केले कर्म झाले याची पुढे भोगाले. अजिबात चुकीचं करू नका. अंधारात सुद्धा चुकीचं करू नका. कारण भोगावं लागतं म्हणजे भोगावं लागतं. म्हणू नका देवाला देवा आम्ही कोणाचं वाटोळं केलं होतं. तुला अधिकार नाही देवाला विचारायचं. तू स्वतःला विचारून बघ कोणाचं वाटोळं केलं असते. किती खोड्या केलास, कोणाला लावून दिलास, कोणाचं लग्न मोडलास, सोयरी मोडलास, कोणी मुलीला नाव ठेवलं, आपल्या सुनेला काय छळलास, सासूला कसं उलट सुलट बोललीस. भोग मग. अजिबात करू नका. कारण का हे प्रत्येक जण तुम्ही आम्ही भगवंत आहोत. जे जे भेटे भूत ते माणिजे भगवंत हा भक्तयोग निश्चित जाण माझा. आम्ही प्रत्येक जण भगवंत आहोत. कारण स्वर्गीचे आम्हाला इच्छितात नाही ते यायला. ते तुम्ही आम्हीच आहोत. 100% आहोत. म्हणून अजिबात छळू नको. छळलास की तुझ्या वाट्याला आलं म्हणून समज. आपला गैरसमज असतो की आम्ही पाप केले पुण्य केले. प्रमाणिकपणे फक्त आठवून बघा लहानपणापासून. दिवसातल्या 10 गोष्टी आपल्याला आठवत नाही आपण काय केलेल्या आहे. आठवतात का सांगा. सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत कॅमेरा लावू द्या आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवलं. बस मला दिवसभर बघून आपण अरे मी असं केलं का, एवढं खोटं बोललो का, असं केलं हे खोडी केली का, तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मग आयुष्यात तर किती केलं असेल. म्हणून तुकोबाराय काय म्हणाले आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. खूप सुंदर साधन गेले. हात पाय कान नाक डोळे आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. हे वैभव आहे मानवाला दिलेलं. असा देहच कुणाला नाही. धष्टपुष्ट असतील, मोठे असतील, ताकदवार असतील, गरजळ्या ठकणारे असतील, आमच्यावर आघात करणारे असतील, पण या देहाची जी ताकद आहे, या अवयवांची जी ताकद आहे, हे जे करू शकतात ते जगाच्या पाठीवर 14 भुवनामध्ये कुठलाही देह करू शकत नाही. म्हणून ह्या देहातून चुकीचं होणारच नाही याची काळजी आपल्याला घ्यावी असं तुकोबारायांना सांगायचं आहे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. कमी जास्त कुठलं साधन निसर्गानं किंवा जन्मजात कमी जास्त त्याच्याकडे नाव ठेवण्याचं कारण नाही. जे भगवंताने दिले ना त्याच्यामध्ये आपण अतिशय आनंदाने जगलो पाहिजे. आणि ज्याच्यात आपल्याला बदलच करता येत नाही त्याला 100% स्वीकारलं पाहिजे. मला हे नाही ते नाही असं म्हणू नये. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. ज्या बाबतीमध्ये बदलच करता येत नाही त्याला स्वीकारणं म्हणजे तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे आहे त्याच्यामध्ये आनंद मानणं. त्या साधनांचा जेवढा पुरेपूर उपयोग करता येईल ते करा. कारण ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये फार सांगितलं म्हातारा झाल्यानंतर काय दशा होते, शेजारी पाजारी कंटाळात काय तिकडे मी नेत नाही तुम्हाला, कारण आपलं 9 वाजता कीर्तन संपणार आहे. लक्षात आलं का. म्हणून प्रत्येकाला साधन दिले. छान बोलायचं काका दादा श्याम राम कोणत्या वर्गाला बेटा, पण आता इतकी मार्क पडले का तुला, चल छान मोठा होशील, चला 10वीला चांगले मार्क घेतलात, आपल्या गावाचं नाव केलं, कुणाची लेकरू असू द्या गावातलं भेटलं की म्हणत जा ते फलाण्याचं पोरगं भेटलं होतं, कॉप्या करून पास झालं वाटतं आणि माझ्या लेकराला कमी पडले, 2-2 ट्युशन लावलं वाटतं, कसं नापास झालं. अजिबात नकारात्मक बोलायचं नका बोलू. म्हणजे नकारात्मक बोलण्यासाठी अगोदर आपल्या मनात वाईट विचार आणायला लागतात. का करायचं, काय परिणाम होतो त्याचा.
त्याच्या मनातून उतरतो समोरच्याच्या आपण आणि आपल्याही मनातून उतरतो. त्याच्यामुळे चांगलं गोड बोला, मस्त राहा, लोकांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा करू नका. आपण स्वतःला चांगलं म्हणू शकलो पाहिजे भगवंता, कारण आपल्या कार्याचे खरे साक्षीदार आपण असतो. फक्त मुंडके घेऊन तोंड घेऊन बाहेरच आपण मोठेपणा असं पांढरे कपडे घाला, भारी भारी कपडे घाल, मी असा तसा, लोकांनी चांगलं म्हणा. घरात गेल्यानंतर विचारा, तुम्हाला जर खोटं वाटलं ना, तुम्हाला गेल्या वर्षी पण म्हणलं होतं बायकोशीच बोला म्हणा, म्हणलं होतं ना माझ्या बायकोशीच बोला म्हणा. आणि सगळ्यात पुढे बसायचं, ज्याचं कीर्तन प्रवचन खूप चांगलं झालं असं वाटलं तुम्हाला की पुढल्या वर्षी त्याला म्हणायचं त्यांच्या बायकोशीच बोलायचं त्या महाराजांना. आणि सगळ्यात पुढे बायकोला बसायचं, का महाराज कीर्तन म्हणा, तुला व्याख्यान काय प्रवचन जे असेल ते त्याने सांगू लागले, असं वागा तसं वागा, निश्चित अशी दोन बोटीच केली ना तिनं, या बुडापासून लाईट नाही घेतं मला विचार. वस्तुस्थिती आहे. आणि तुकोबाऱ्यांच्या ह्या 3 चरणाप्रमाणे जर वागलो ना आम्ही तर स्वर्ग आमच्या पायात आहे, स्वर्ग आमच्या पायात आहे. तुका म्हणे पावत
पावटणे करू स्वर्गाची निशाणी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की 3 चरण झाल्यानंतर आम्ही आलो, विठोबाचे दास झालो, धन्य आहोत. आमच्याकडे जी साधनं आहेत, हात पाय कान नाक डोळे हे इंग्रजी आहेत ना, त्याच्या माध्यमातून आम्ही असं वागू, असं करू की स्वर्ग सुद्धा आमच्या पायाखाली असेल. पाय टाकेल तिथं स्वर्ग असेल. आम्ही स्वर्ग पाहिला नाही. आम्ही स्वर्ग पाहिलं तर ऐकून आहोत अध्यात्मामध्ये. स्वर्ग म्हणजे आनंदाचं, जे माणसाला अभिलषित किंवा अपेक्षित असतात ना सगळ्या सोयी सुविधा, त्याचा अत्युच्च टोक म्हणजे स्वर्ग. बरोबर. मग तिथे कामधेनू आहे, अमरावती शहर आहे, नगर आहे, त्यांचं देवेंद्र तिथे आहे, 33 कोटी देव आहेत, जे काय असेल तिथे असेल. पारिजातक आहे, कल्पत्र, सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. जे पाहिजे तिथे आहे त्याचं नाव आहे आनंदाचं सर्वोच्च टोक. तुकोबाराय म्हणतात आनंदासाठी ते पायाखाली असेल. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. जगद्गुरु असं म्हणणं साहजिकच होतं. कारण का तुकोबाराय असं म्हणतात ना, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देवी. ज्याला धनाची संपत्तीची अपेक्षाच नाही त्याला वेगळं सुख कुठून शोधावं लागणार. आम्हाला तेच पाहिजे असतं नेमकं, म्हणून आम्ही सदैव दुःखी असतो. 99 रुपये झाले की 1 रुपयाला की 100 होतात वाटते. 100 झाले की वाटते अजून 1 मिळा, म्हणजे शुभ आकडा होतो 101चा. बरोबर ना महाराज. म्हणजे जेवढं पुढे जाईल तेवढं बरंच वाटत जातं. किती जमा करतात. काही काही ठिकाणी माणसं मरून जातात. त्या कोरोनामध्ये गेले ना, कोट्यवधी रुपयाचे त्याचे टाकून देऊन गेले. कोण त्याला मालक पण सापडला नाही बऱ्याच ठिकाणी. ही वस्तुस्थिती. नुसते जमा करून ठेवायचं, रिकाम्या पोटाने फेत राहायचं. मी बऱ्याच क्षेत्रात पाहिलं. मला कोणा ठिकाण नाही करायचे. ज्याला महिन्याला 1,00,000-1.5 लाख त्याचं मानधन मिळतं, पगार मिळतं, जे काय असेल ना, असे सुद्धा बरेच लोक कब्बर चहा सुद्धा दुसरे कोण केले. तुम्हाला हे अवघड वाटतं ना, पण मी नाव करायचं समोर खरंच सांगतो काय तर ह्याच्यापेक्षा काय देवाला दारिद्र्य आम्हाला सांगा बरं. अहो हे मानसिक, हे आर्थिक दारिद्र्य नव्हे, हे मानसिक दारिद्र्य आहे. आर्थिक दारिद्र्य कष्ट करून घालवता येतं. मानसिक दारिद्र्य कष्ट करूनही जात नाही. त्याला संत सहवासातच यावं लागतं. म्हणून यायचं कीर्तन प्रवचनाला. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. पायाखाली स्वर्ग. मी एका ठिकाणी वरिष्ठ पदावर होतो आणि पहिल्या दिवशी नोटीस आली की सकाळी 10 वाजता मीटिंग आहे. मोठमोठे अधिकारी आहेत. आमचं ऑफिसच सगळ्यात मोठं होतं, त्याच्यामुळं बाकी मोठे अधिकारी तिथे येणारच. तिथे मीटिंग होती. माझ्या वरिष्ठ साहेबाच्या नंतर माझा नंबर होता. म्हणजे त्यांच्यानंतर वरिष्ठ मी होतो. माझे वरिष्ठ येतील, त्याच्यानंतर मी, माझ्यानंतर मग बाकी सगळे खाली. 10 वाजता मीटिंग. आम्ही सकाळून घरून निघालो 9:15. रस्त्यामध्ये मंदिर होतं. गुरुवारचा दिवस होता. आमच्या ड्रायव्हरने सर माऊलीचं मंदिर आहे, हिंदीतून बोलला तो. म्हणलं चल दर्शन घेऊन, वेळ आहे आपल्याला. आम्ही दर्शनाला गेलो. तर पूजेला होता तर काय म्हणे आरतीची वेळ झाली आहे साहेब, तुमच्या हाताने आरती करा. आता माऊलीची आरती आपल्या हाताने करा म्हणून आमचा पाय पुढे जाईल का? जे व्हायचे ते बघून घेऊन म्हणलं आपण आरती केली. तिथं 10 मिनिटं पुन्हा जवळपास 9:20 झाले. आम्ही 9:45 ऑफिसला पोहोचलो. मीटिंग सुरू झाली होती. ते शिपाई साप उशीर झाला तुम्हाला. मीटिंग 9ला सुरू झाली. 9ला अरे 10ला मीटिंग पुण्यावर होता. ते सकाळी मेसेज टाकला होता मोबाईलमध्ये. आजकाल निघालेत ना की मीटिंग 10च्या ऐवजी 9ला आहे. कारण पुढे काही विषय वगैरे होती कुठे. मग ते 1 तास अगोदर आले. आम्हाला माहीतच नाही. मोबाईलच बघितला नाही, मेसेज बघितला नाही. मी गेलो आपलं थोडंसं चपरसाठी कारण सगळे अधिकारी तिथे बसले. तर माझे साहेब होते ना. त्याच्यानंतर लोकांच्या समोर साहेबांनी काहीतरी बोललं तर तिथे गेल्यानंतर माऊली, मला माऊलीच म्हणायची, माऊली का उशीर झाला तुम्हाला? तर म्हणलं 10 वाजता मीटिंग आहे ना साहेब. म्हणलं कोणाला झाला? मेसेज बघत नाही का तुम्ही मोबाईलचा? म्हणलं बघितलं. का उशीर झाला ते सांगा, नका मला फिरवू म्हणे. मी म्हणलं गुरुवार होता, मंदिरात गेलो, माऊलीची आरती होती, आरती करून आलो. एवढं पुण्य करून का स्वर्गाला जायचंय का? तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची. मी काय म्हणलं त्यांना, मी स्वर्गाला जा चोर आहे का पापी आहे म्हणलं? स्वर्गाला जायला मी का चोर आहे का पापी आहे? त्याने हातातली फैल खाली टाकली. चोर आणि पापी कसं काय म्हणलं? आता खुलासाच करायचा. चोर आणि पापी लोक स्वर्गाला जातात का? पुण्य करणारे लोक कुठे जातात? आता पर्याय नव्हता. कारण सगळ्याच्या समोर बोलणं भाग होतं. सुट्टीचा दिवस असला तरीही मीटिंग 1 तास अगोदर आली असली तरी मला करणं भाग आहे ना, वरिष्ठ असते तरी त्यांना. कारण गुरुवार असून सुद्धा त्याची शासकीय सुट्टी डिक्लेअर होती. असं मी त्यांना सांगितलं. आता उत्तर देणं भाग होतं. श्रुती त्या ते जाणवणे, शतवर्ष यज्ञ करवणे, ज्ञानोबाराय म्हणतात 100 यज्ञ करायचे, वेदशास्त्र पाठ करायचे आणि स्वर्गाला यायचं नाही. म्हणून मजवीन पाविजे स्वर्गो तो अज्ञानाचा पुनमार्गो, ज्ञानोबाराय म्हणतात. अज्ञान आहे स्वर्गाला जायची अपेक्षा करणं म्हणजे. मग काय करायला पाहिजे? मज येता पै सुबटा द्विविधा गाया वांटा स्वर्ग नरकुया वाटा चोरांचिया. अरे अर्जुना, स्वर्गाला जातात ना ते चोर पापी लोक असतात.
पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. अरे शुद्ध पुण्य मी वैकुंठात आहे ना, स्वर्गाचं मला काय देणं घेणं आहे. जा तिथं पुण्य संपले की पुन्हा मनुष्य लोकांमध्ये जा, पण माझ्याकडे या ना, मी आहे वैकुंठामध्ये. मी म्हणलं बाबा ज्ञानोबरायांनी सांगितलं 9व्या अध्यायामध्ये पुण्य पाप चोरी हे ते तिकडला विषय आहे. म्हणलं माझ्या पाहुणीकडे जायचं असल्यानंतर पापाचा आणि चोरीचा विषयच नाही, कारण त्यांनी सांगितलं स्वर्गाला चोर म्हणजे पापाच्या माध्यमातून जाणारे, काय करायचं, जमा करायचं, खरेदी केल्याचं का तिकडे जायचं, पुण्य संपलं की पुन्हा वापस यायचं, याचं नाव स्वर्ग. म्हणून तुकोबारा काय म्हणाले, आमच्या पायाखाली आहे स्वर्ग, आम्हाला काही देणं घेणं नाही. स्वर्गाला ऐकले की कुत्र्यानं जो उलट्या खाल्लेलं पुन्हा उलटा कुत्र्यानं, एवढं घाण वाटतं संत लोकांना स्वर्ग म्हणजे. आम्हाला काही देणं घेणं नाही, पायाखाली आमच्या स्वर्ग आहे. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. मग केलं का कोणी संतांनी असं स्वर्गाची निशाणी पायाखाली. एक नामदेवरायाचं उदाहरण बघू आपण, सहज आठवलं म्हणून सांगतो मी तुम्हाला. नामदेवरायांच्या घरामध्ये काही फार श्रीमंती नव्हती, साधारण परिस्थिती होती. त्यांच्या पत्नीची मैत्री परिसा भागवताशी होती. परिसा भागवत का नाव पडलं, कारण त्या भागवताची रुक्मिणी मातेवर प्रचंड श्रद्धा होती, भक्ती होती. रुक्मिणी मातेने खुश होऊन परिस दिला होता आणि त्या परिसराला लोखंड लावायचे, ते सोनं करून जीवन जगायचे. एके दिवशी नामदेव महाराजांची बायकोनं परिसा भागवतची बायको चंद्रभागेच्या काठावर भेटल्या. मैत्री नव्हत्या. नामदेव महाराजांच्या बायकोनं हालचाल विचारले, त्यांनी एकमेकाला त्यांच्या परिस्थिती विचारली. ते म्हणजे आम्ही खुश आहोत. नाही बोलता बोलता त्या बाईने सांगितले की मला माझ्या नवऱ्याला परिस मिळाला, आम्ही लोखंडाचं सोनं करतो, आनंदाने जगतो. नामदेव महाराजांच्या बायकोनं विचारले की परिस कसा असतो. लोक सांगू बरं का, तुला देते पण मला ताबडतोब ते थोडंसं लोखंडाला सोनं करून घेते, तुला परत आणून देते. तिला परिस दिला, घरला घेऊन गेली. लोखंडाला सोनं वगैरे केलं, बाजारात गेले, खरेदी सगळी करून आणली, मस्त पंचपक्वान्न केली. नामदेव महाराज आले. नामदेव महाराजाला आल्याबरोबर त्यांची पत्नी म्हणाली, आता संसाराची चिंता करायची कारण नाही, मी आहे ना बघायला. नामदेव महाराजाला मी म्हणल्याबरोबर अवघड वाटलं, काय तर गणित बिघडलं. खरं सांग कुठून आणलं, खरं सांग की मी असा परिस मिळाला आणि त्याला लोखंडाचं सोनं केलं. काय पाहतोय आपण, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची. परिस म्हणजे स्वर्ग आहे, कारण त्या सोन्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे ते खरेदी करता येतं. आणि त्या दगडाला कितीही लोखंड लावा, सगळं सोनं होतं, स्वर्गच होतो तिथे. हा परिसामध्ये स्वर्ग होता. नामदेवरायाने विचारलं कुठे दाखव, पतिव्रता पत्नी आहे, काय करणार, दाखवल्याच्या पर्याय काय. तिनं परिस दाखवला. नामदेवरायाने हातात घेतला, दन चंद्रकाडेकडे निघाले आणि चंद्रभागेकडे फेकून दिले. लोक जमले, चर्चा झाली. परिसा भागवतचा परिस फेकला. परिसा भागवताला 4 लोक इकडून बोलतात, 4 लोक तिकडून बोलतात. आमचं कीर्तन संपलं तर 4-2 लोक तरी म्हणतात असे लई कीर्तन ऐकले, लोक सांगायचं असतं. आणि काही लोक चांगलं पण झालं म्हणतात. कुणालाही नाव ठेवतात लोक, सूर्याला ठेवतात, देवाला ठेवतात, पांडुरंगाला, तुम्ही आम्ही कोण. हा स्वभाव आहे माणसाचा. त्याला काय अभ्यासांत थोडीच सगळे कोणाच्या मार्गावर आहोत असं तर म्हणावं लागेल ना कीर्तनात, नाही तर मला घरला जाऊ देणार नाही. पण नामदेव महाराज म्हणाले तुझा परिस चंद्रभागेत पडलाय ना, ये म्हणे मी तुला परिस देतो. चंद्रभागेमध्ये नामदेवराव उतरले आणि वंजळवर दगड घेतली, वंजळवर मोठे मोठे खडे, आणि सांगितलं कोणता परिस आहे तुझा, घे याच्यातला. तुम्ही हे दगड आहेत, अरे लोखंड तर लावून बघ. काही लोकांनी सांगितलं बघा परीक्षा, ज्या खड्याला लोखंड लावावा, ज्या खड्याला, त्या खड्याला लोखंड लावला की सोनं व्हायचं. सगळे परिस होते नामदेव महाराजांच्या हातातले परिस. त्यांनी पाय धरले, माझं चुकलं म्हणजे परिसा भागवतांनी. नामदेव महाराजांनी पुन्हा ते सगळे चंद्रभागेत फेकले. म्हणजे हातात आहे सगळं, एवढ्या ताकदीचं कसला पाहिजे स्वर्ग आता याच्यापेक्षा वेगळा. थोडक्यामध्ये चटकन शेवटचं उदाहरण, संत रविदास महाराज. ते आपल्या चपला बुट जे काही वाटायला धंदा आला, ते व्यवसाय आला, ते करत परंपरेनुसार चालू होता. काही लोक काशीला निघाले चप्पल दुरुस्त करण्यासाठी. बोलता बोलता कुठे झाले काशीला. मग संत रविदासांनी एक चमड्याचा उपाय असा कातरला आणि त्याला सांगितलं माझ्यातर्फे काशीला हे दान द्या, टाका तिथे चमड्याचा. कारण जवळ काहीच नव्हतं. साधन काय आहे, हेच साधन आहे ना. या साधन त्यांच्याकडे हेच होतं. आयुष्याच्या या साधने, त्या साधनानं तो उपाय केला, त्यांच्या हातात दिला, सांगितलं काशीला घेऊन टाका. ते गेले, त्यांचे पैसे वगैरे टाकले, स्नान वगैरे झालं. त्यांच्या लक्षात आलं की काशीला रुपया दिलाय तो चमड्याचा रुपया तिथे फेकला. मधून हात आला असा होता आणि त्या हाताने रुपया झेलला. रविदासांचा वाचून बघा त्यांचं जीवनचरित्र. आणि मधून त्याने 2 कंगण दिले, सोन्याचे रत्नजडित कंगण, आणि सांगितलं हे रविदासाला नेऊन द्या, रविदासाला नेऊन द्या. आले रस्त्याने वापस घेऊन. त्याच्या मनात पाप आलं, रविदासाला दिलंच नाही तर त्याला काय माहितीये. पण ते बाजारात विकायला गेला. कोणीच खरेदी करू शकत नव्हतं, कारण रत्नजडित होतं ते.
प्रत्येक जण म्हणायचं हे फक्त राजाच घेऊ शकतो, सामान्य कुठला सावकार सोनार घेऊ शकणार नाही, राजालाच विक. मग त्याने प्रधानाच्या माध्यमातून राजाला एक विकला आणि एक आपल्या बायकोला नावून खिशात ठेवून दिला. राजाला आनंद वाटला, एवढं रत्न जरीच घेतला आपण आता बायको खुश होईल, राणी खुश होईल. राणीला दिला, बघ तुझ्यासाठी काय आणलं, त्याने दाखवा काय आणलं. ते दिलं हातात, तिने घेतले हातामध्ये असं फेकून दिलं. राजा म्हणलं काय फेकलेस, एक हातात घालून दुसरा हातात कोरड्या ठेवू का म्हणे, 2 लागतात. राजाने प्रधानाला बोलवलं. दुसरं प्रधान त्याच्याकडे गेला, तर नाही धरून बडवलं धरून, कारण संतांची खोडी केली ना, संतांचं साहित्य ठेवून घेतलं, संताला दिलेला कसा ठेवून घेतला होता, बडीलं धरून दुसरं दिलं, त्यानं दिलं. एक नको बोली राणी, 2 पाहिजे, हात भरून दिसला पाहिजे. पुन्हा ठोकलं जाऊन. त्याने माझ्याकडे खरंच सांग कुठून आणला. त्याने असं घडलं काशीमध्ये रविदासांचं आहे. मग रविदासाकडे आले, स्वतः राजा रविदासाकडे आला, त्याला विनंती केली, बाबा माझी बायको रुसून बसल्या, काही कर, अजून 4 गुण मला दे, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. रविदास हसले. म्हण बघा कसं वेळेला पाठ आहे कोणती, मन चंगा तो कठौरी में गंगा, कठौरी में गंगा, कटौती में गंगा. त्या गंगेमध्ये हात घातला संत रविदासांनी, माते कंगन पाहिजे, थोडं भरून आले कंगन, आणि सांगितलं राजा तुला किती पाहिजे घे. राजाने पाय धरले त्यांचे, मला तुमचा शिष्य करून घ्या, मला नको हे कंगन. तुका म्हणे पावटणी, म्हणजे रत्नजडीत कंगन ते पाण्यातून काढू शकतात, त्यांच्या त्या ह्याच्यातून चपला बुटाला पालिश करण्यासाठी ठेवलेल्या पाण्यातून ढोन का काय म्हणतात, कोटणी मधून काढू शकतात. काय पाहिजे स्वर्गाच्या पेक्षा वेगळा. नामदेवराय प्रत्येक खड्यातून परिस निर्माण करू शकतात, एवढी ताकद आहे. हात लावेल तर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. ज्ञानोबारायांनी मेलेल्या सच्चिदानंदाला उठवलं, वेड्यापासून वेद वाजवले, भिंत चालवली, काय करू शकत नाही ते संत. मांडे पाठीवर मांडे भाजले, करील तो काय मोहे महाराज. ही ताकद आहे, ही ताकद त्यांच्यातच आहे असं नाही बरं का, त्यांच्या नावामध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे. त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे ना, त्या साहित्याच्या ओळीमध्ये श्लोकामध्ये नाही, त्यातल्या अक्षरामध्ये ताकद. अक्षरामध्ये ऐशी श्रीमुखोणे अक्षरे निगती ना जाऊ एक सरे तव अविद्येचे अंधारे जाऊची लागे. ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे. एक अक्षर ब्रह्मांड, एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं गीतेतलं गाथेतलं. म्हणून ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचत चला. स्वर्ग आमच्या पायाखाली नाही आला तर किमान आमच्या मनात तरी बसणार नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. एवढं जरी झालं ना तर मुक्त ओझच नाही आमच्यावर कुठलं. पाहिजे. म्हणतात की देव लोकांना मनुष्य लोकांचा ध्येय पाहिजे, तुमचा आमचा ध्येय पाहिजे. आपल्याला तो मिळाला आहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही भाग्यशाली आहोत की मनुष्य म्हणून जन्माला आलो. आम्हाला मनुष्य ध्येय मिळालं. स्त्री असो पुरुष असो, एखादा अवयव आपल्याला असो नसो तो निसर्गाचा भाग आहे. जन्मजात आपल्याकडे असणं किंवा अपघातात जाणं तो आपला कोणाचाही भाग नाही, पण जो आहे त्याचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. समाजामध्ये पाहतो आपण अनेक बांधव आपले असे की त्यांच्याकडे एखादा अवयव जरी नसला ना, ते अवयव असणाऱ्याला सुद्धा पुढे उठतात. कारण शरीराकडे देहाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बाळगला की आहे त्या अवयवामध्ये सुद्धा भरपूर बळ येऊ शकतो. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी. आयुष्य म्हणजे हा देह, हे जीवन. त्या जीवनाला जे काही साधन आपल्याला मिळालं, घरदार जे काही असेल, कुणाला ज्याचा उपयोग करता येऊ शकतो ते करावं. आपल्या हातापायाच्या माध्यमातून जे चांगलं करता येतं ते करावं. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची. आपल्यासोबत फक्त आपलं पुण्यकर्म येतं, पापकर्म येतं. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. म्हणून आपल्या कार्याचे साक्षीदार आपणच पाहिजे. माझा बाप भयंकर पुण्यवान होता, नाही पंढरपूरला जायची, एकादशा करायची, अजिबात कुणाचं येत नाही. कोणा कोणाचे एका देवाविन म्हणा नारायण सद्बुद्धीने. आपण आपलं करावं, पण आपलं आपल्यासोबत येणार आहे. चांगलं जर आपण असं केलं
तर ज्ञानोबा तुकोबांच्या कृपेसाठी वेगळ्याने काही करावं लागत नाही. फक्त त्यांच्या कृपेसाठी आपण त्याचं भजन करू, म्हणजे आपलं कर्म आणि त्यांचं नाम फलित होऊ शकत. ज्ञानेश्वर